ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव जय देव जय देव जय ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव भक्तीचा कैलास ज्ञान सागर ज्ञानेश्वर माझा प्रेम पाकर. ज्याला त्याला वाटे अपुला नाही झाली असली माऊली थोर. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव जाणत असून गीता वेदार्थ सगळा वंचित जीवांसाठी जीव कळवळला. ज्ञान सोपे करुणी अनुभव ही दिला पसायदाने जीव शांत हा केला. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव दाखवे ज्ञाना पाखंडी जना अव्यक्ताची सत्ता दावी सर्वांना. देव मार्गी कोणी मोठा नासाना दिंडीने विठ्ठल भेटे सर्वांना. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव साहुनी दुःख बोल अज्ञ जीवांचे हरिपाठे कल्याण केले सर्वांचे. ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव गुरुनाथ महाराज की जय. गेल्या वेळेप्रमाणे 10वा पहिल्या 63 कुंडलीक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमो शतबोध विदत्ता विद्गदा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलास्या. आहे ना बरोबर. नमो संसार तमसूर्या अप्रतिम परमवीर्या तरुणतरतूर्या लाननलीला. नमो जगदखिल पालना मंगळमणि निधाना स्वजनमन चंदना आराध्यलिंगा. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिगुण समुद्रा मन्मथ मन्मथा. नमो स्वभाव भजन भाजना श्री गुरुराया तुमचा अनुग्रही गणेशु जय दे आपुला सौरसु तै सारस्वती प्रवेशु बाळकाई आथी देविकी उदार वाचा जय उद्देशु दे नाविकाराचा तै नवरस दीपांचा था बोलावे. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुखे आते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंधोडा. हे असो दिठी जयावरी धडगे
किया पद्मकर्माथा पारुके तो जीवजे बरी तुके महेशेसी एवढे जिये महिमेचे करणे ते वाचाळपणे मानू कवणे का सूर्याचे अंगा उठणे लागत असे केवता कल्पतरुवरी फुलवला काय सेनी पाहुणे रूप क्षीरसागरा ऐसा कवणे वानसी ठाकुरा वासुदेव ते काय सेनी चर्चावे अमृता ते केवते रांधावे गगनावरी भवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान अपळगळे के असे साधन हे जाणो निमियान मन निवांत श्री गुरु सामर्था रूप करू म्हणे तरी मोतियासी भिंग देणे तैसे होईल का साडे वंधया रजतवणी तैशी स्तुतीची बोलणी वेयाची माथा ठेविले चरणी हे जिवले भगवणितले ही स्वामी भले ममत्वे देखिले तुम्ही म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयाग बटूदार मागा दूध दे म्हणतले यासाठी आगवियाची क्षीराब्दीची करुणी वाटी उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविली जैसी ना तरी वैकुंठ पीठ नायके वृसला ध्रुव कवतिके उधाविला देऊनी भातुके ध्रुवलाचे तैसी ब्रह्मविद्या राहो सकळ शास्त्रांचा विषमता ठावो हे भगवद्गीता उया गावो ऐसे केले जे बोलणे आता राणी हिंडला नाही गेल्या पळल्या अक्षरांची वार्ता हरी देवाची केली कल्पलता विवेकाची होती देह बुद्धी एकसरी ते आनंद भांडारा केली भोवरी मन गीतार्थ सागरी जळशयन मुळाले ऐसे एक देवाचे करणे अपार बोलो मी केजाणे तरी अनुवादलो धीटपणे ते उपसाय जोजी आता आपुलेनी कृपा प्रसादे या भगवद्गीता भोवी प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखणिले प्रथमी अर्जुनाचा विषादू हरी सांख्य बुद्धी श्री वेलू दावोनिया जी केवळ कर्म प्रतिष्ठिले हे चतुर्थी ज्ञानेशी प्रकटिले पंचमी कवडे योगतत्व हे षष्ठा माझी प्रकट आसना लागोनी स्पष्ट जीवात्मभाव एक वाट होती जेणे तैसी जे योगस्थिती आणि योग भ्रष्टादे गती हे आगवीची उपपत्ती सांगितली तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी सती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी एवं ते सकळ वाक्यावधी अष्टमाध्यायी आता शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारते के लक्षे जोडे आता 18 पर्वी भारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्रावो साते सती तो एकलाची नवमी म्हणून नवमीची अभिप्राया सहसा मुद्रा लाभावया विहारा मी वाया गर्व का करू अहो गुळा साखरे मालियाचे हे बांधे तरी एकाच रसाचे कधी स्वाद गोडियेचे आनंद जैसे एक जाणोनिया बोलती एक ठाये ठावो जाणविली एक जाणो आता हरपती जाणते गुणेशी ऐसे निध्याय गीतेचे परी अनिर्वाच्य नवमाचे तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू हा एकाची काठी तपिन्नली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाषाण वाहूनी उतरली समुद्री कटके एकी आकाशे सूर्या ते धरिले एकी समुद्र चुळी धरिले कैसे मदनेण तया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही परी हे असो येथायसे राम रावण झुंजले कैसे राम रावण जैसे मीनले समरी तैसे नवमी कृष्णाचे बोलणे हे नवमी याचे ऐसे म्हणणे हा निवाडा तत्वज्ञू जाणे त्या गीतार्थवादी एवं नवही अध्याय पहिले मया मधी सारिखे वाकाणिले
आता उत्तराखंड उपायले ग्रंथाचे ऐका येथ विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगितलेती हे विद्गदार सवृत्ती म्हणिपैल कथा देशीयेचे निनागरपणे तरी होविया होती लेणे साहित्यासी मूळ ग्रंथीच्या संस्कृता वरी मराठी नीट पुढता विक्राय मानलिया उचिता कवणभूमी हे न सोजवे जैसे अंगाचे सुंदरपणे लेणियासी अंगची होय लेणे अलंकारिले कवणे कवणे हे निर्वचेना तैसी देशी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयणी चोखटायिका भावलिया भावारूप करिता रसवृत्तीचे लागे बडप चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा तैसे देशीयेचे लावण्य हिरोने आणिले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व तैसा चराचर परमगुरु चतुरचित्त चमत्कारू तो ऐका यादवेश्वरू बोलता झाला ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे काही बोलिले श्रीहरी तेणे अर्जुना आघ्रियाची मातु अंतःकरणे घडवता हसी श्री भगवान वाच भूयैव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानचे पाहिले घटी थोडेसे उदक घालिले तेणे नगळे तरी वरता भरिले ऐसा परिसौनी पाहिलासी तव परिसविदे ऐसे ज्योतसे अवचितया वरी सर्वस्व सांडिले सोख तरी तोची भांडारी कीजे तैसा तू आता माझे निजधाम की तैसे अर्जुना येऊते सर्वेश्वरे आहोनी बोलिले आदरे गिरीले कोणी सुगरे मेघूलेचा तैसा कृपाळवांचा राहो म्हणे ऐके गा महाभाहो सांगितलाच्या विप्रावो सांगेन पडती प्रतिवर्य क्षेत्र पेरिले पिके तरी वाहो न बघिले काशी निवाळू देखिले अधिकाधिक पुढत पुढती पुटे देता जोडे वाणीची अधिकता ते सोने पांडुसुता शिवरूच्या आवडे तैसे कृपार्था आधार नाही सर्वथा आम्ही आपुल्याची स्वार्था बोलवून आम्ही थोडा बाळका निर्विदे देणे त्याचप्रमाणे ते काय जाणे तो सोहळा भोगणे जननी येसी दृष्टी तैसे तुझे हिता हवे पावे तब तो आमचे सुख जुणावे ऐसे असे आता साही विकळी जवळे यावडी म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे आमाये तुल्याची करणे बोलणे परी असो हे अंतःकरणे अवधान दे ऐके ऐके सुवर्म वाक्य माझे परम जे अक्षरे लेवनी परब्रह्म तुझ ठेवासे आले तरी किरीटी तू माते नेळसी ना निरुते तरी गाजो मी येथे हे विश्वचे पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आम्हा काय उचित जे पादान स्फुरेत जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे तिमिरा विरुद्ध दैसे दृष्टीचे तेज भ्रमशे मग पासी सासता न दिसे वस्तुजात देवा मज तैसे झाले हे मन हे भ्रांती ग्रासले आता काय हिता पुरे तेही नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे रे सखा सर्वस्वागवे आम्हासी तू तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तूची सदा रक्षिता परी आमुदे तैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अभेरू ही सरिता ते सागरू तेही गेवी ना तरी अपत्या ते माये सांडो निगरी जाये तरी ते कैसे निये ऐके कृष्णा ऐसा सर्वा करी आम्हासी देवा तुझी एकासी आणि बोलिले तरी न मानसी माझी माझे तरी विषयाय आम्हा देव विचरे ना धर्मा हे धडकरी पुरुषोत्तमा सांगे आता पुंडलिक वरदान विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम.
9 अध्याय झाल्यावर पण पूर्वखंड झालं म्हणून थांब. अजून काही उत्तरखंडामध्ये आपण प्रवेश केलेला नाही. या अर्थाने की पहिल्या 63 वेळा काय 69 वेळा वाचून ठेवलेल्या आहेत, पण त्यात महत्त्वाचं हेच सांगितलं सुरुवातीला की पहिल्या 9 मध्ये काय सांगितलं. कारण ते जोपर्यंत आपलं पक्क होत नाही तोपर्यंत उगाच पुढचे अध्याय शिकत जाण्यात काय अर्थ नाही. आणखीन एक डिग्री लागायची आपल्या मागं. माणूस आहे तसाच. असे कित्येक अनुभव आपल्याला येतात. त्यांच्यावर डिग्र्या लागलेल्या असतात पण त्यांच्यात काय फरक दिसत नाही. तर तसं जर होत असेल तर आपण म्हणूनच त्यांनी पहिला सगळा विभाग हा संपल्याबरोबर संबंध 10व्याचा पहिला भाग हा केवळ 9 अध्यायांची उजळणी करण्यासाठी दिला. आणि त्यात मी पूर्वखंड सगळं सांगितलं. त्या प्रत्येक पूर्वखंडाच्या अध्यायामध्ये काय काय आलं हे सांगितलं. असं सगळं त्यांनी सुद्धा करायचं कारण काय असेल हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आता ते करताना आपण एक गोष्ट पाहिली होती की दुसऱ्यापासून आपण दुसरा तिसरा चौथा अशी थोडी उजळणी करायचा प्रयत्न केला. कारण ही सुरुवात केली होती त्याला 10 वर्ष झाली आपल्याला माहिती आहे. 98च्या पाडव्याला आपण सुरुवात केली होती. त्यावेळेला हा पहिला अध्याय सुरू झाला तर तो 8 साली आपण आता हे संपत आला. जवळजवळ 10.5 वर्ष होऊन गेली. तर त्या काळामध्ये आपण हे 9व्या अध्यायापर्यंत त्यांच्या कृपेने आलो. तर ते कसे आलो आणि कदाचित त्या वेळेला पाहताना काय सुटलं आहे का अजूनही तेही पाहायचा प्रयत्न त्या निमित्ताने करायचा होता. तर मला नंतर दाखवून देण्यात आलं की सर्वसाधारणपणे पहिल्या अध्यायाकडे बघण्याची दृष्टी साधारण अशी असते की हे सैन्य ते इथे उभे राहिले ते तिथे उभे राहिले, यांनी काय शंख वाजवला, त्यांनी काय अमक केलं, त्याच्यात कशाला आपण अध्याय सगळंच घातलेलं आहे असं वाटतं. खरं ते बरोबर आहे एक प्रकारे. थोडीशी चूक झाली ती पण की आपणही पहिल्या अध्यायाकडे बघितलंच नाही. तर माझ्या असं लक्षात आणून दिलं गेलं की पहिल्या अध्यायाचा सारांश नाही पाहिला आणि ते बरोबर आहे. पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नाही तर मग एकदम दुसऱ्या अध्यायापासूनच सुरुवात केली. आपण आपल्या अध्यायाकडे बघून तरी ठरवावे करतोय की नाही. त्यामुळे आता ते लक्षात आलं की पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा आपलं बघण्याचं बरंच होतं ते राहिलं. आणि त्यानंतर मग दुसरा तिसरा त्याच्या पायावर उभा घातलेला. म्हणून काय झालं, एकदम बिल्डिंग मध्ये गेलो, पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला चढून वर गेलो, हा छान आहे तो छान आहे करत गेलो पुढे. पायाकडे जरा बघायचं राहिलं. तो पाया ज्या जमिनीत घातला होता तो सहजपणे दिसत नाहीच. कधी पाय घातलेला कशाला दिसतोय. जरा कोणी चौथरा वर घेतला असला तर कळायचं की खाली काहीतरी आहे, नसेल तर एकदम बिल्डिंगच सुरू झाली असं वाटेल. एखादा गवी जसा असावा म्हणजे एकदम त्यांनी सुरुवात बैठकीवरच केली असं वाटावं तसं झाले. तर त्याची थोडी रियाज खाली असतो, तो त्याच्या मागे असतो आणि तो असायलाच पाहिजे तरच पुढच्या सगळ्याला काहीतरी अर्थ असतो. तर तसं थोडंसं तो पहिला रियाज केलेला पहिल्या अध्यायामध्ये त्याने रियाज केलाय काय कुठे आहेत कशी परिस्थिती आहे वगैरे. आणि या बाबतीत आपण 2 भाग केले होते. त्याच्यातली ही एक थोडीशी त्रुटी लक्षात आली नंतर की सर्वसाधारण असं मानण्याची पद्धत आहे, इथे आपण त्याचा उहापोह सुद्धा केला आहे की हे अर्जुनाच्या बाजूने आपण शिकतो. शिकताना कृष्णाकडून शिकतो ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता अशी आपण प्रार्थना करतो. ते त्यावेळेला अर्जुनाच्या बाजूने शिकतो. आणि असंही मानण्याची पद्धत आहे किंवा आपण तरी मानतो की 2 अर्जुन आहेत. त्याची पहिल्या अर्जुनाची स्थिती कशी आहे आणि नंतरच्या अर्जुनाची स्थिती कशी आहे, पहिल्यांदा कशी कशी होती ती नंतर कशी पालटली आणि तो कोणत्या अवस्थेला गेला. तर आपल्यालाही तशी स्थिती आपली जवळपास बऱ्याच लोकांची असते. काही लोक अगदी जन्मतः निर्णायक बुद्धीचे वगैरे असतात किंवा एकदम काय म्हणून पोचलेले असतात आणि त्यांना सारासार योग्य अयोग्य वगैरे असे एकदम सुरुवातीपासून निर्णय सुचतात वगैरे. तर ते काय आपण आदराने नमस्कारच करायचा आणि आपण आपल्या कच्च्या वाटेला लागायचं. ते 4 ट्रॅक 6 ट्रॅकवाले लोक आहेत, जाऊ देत गाड्या पुढे, पण आपल्यासाठी आपला अर्जुन बरा आहे आपल्याला. तर असं आहे ना, हे जर आहे तर 2 अर्जुन मानण्याची पद्धत आहे. पण माझ्या असं नंतर लक्षात आलं की हे इतकंही सोपं नाही आहे प्रकरण. 3 अर्जुन आहेत त्याच्यामध्ये. 2 नाही आहेत. 2 आहेत हाच मुळात आपलं म्हणणं आहे, पण प्रत्यक्षात 2 असण्यापेक्षा सुद्धा ते 3 आहेत. एक आद्य अर्जुन आहे, एक मध्य अर्जुन आहे आणि एक अंत्य अर्जुन आहे. 3 अर्जुन आहेत त्याच्यामध्ये. इतकंही ते नाही आहे की त्यामध्ये पहिला अर्जुन वेगळा आहे. पहिला अर्जुन गोंधळलेला नाही आहे. पहिला अध्याय का अभ्यासाचा राहिला आणि त्या का दाखवून दिलं हे लक्षात आलं. पहिला अर्जुन अजिबात गोंधळलेला नाही, त्याला सगळं व्यवस्थित ज्ञान आहे.
तोच उलट कृष्णाला शिकवतोय. ते झडकरी ऐके कृष्ण ऐक असं म्हणतो. ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता असं आपण म्हणतो ना आता प्रार्थना म्हणून. हा नंतर दुसऱ्या अध्यायात म्हणायला तयार झाला. पहिल्या अध्यायाचं महत्व एवढ्यासाठी आहे की दुसऱ्या अध्यायात तो हे म्हणायला तयार झाला की ते मला काही कळत नाही. आता आपण जी प्रार्थना म्हटली त्यामध्ये हे म्हटलं, तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्टदेवता वगैरे सगळं, आणि ते आम्हाला काही इथं काय आपुले तेही नेणे, तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निके ते आम्हा सांगावे, सखा सर्वस्व आघावे आम्हाचे, म्हणून तू आम्हाला ते सांग. असं का म्हटलं, केव्हा म्हटलं, तर त्याच्या आधीचा आद्य अर्जुन होता म्हणून ते म्हटलं. नाही तर सुरुवातीच्याच पहिल्या श्लोकात सांगितलं असतं की बाबा कृष्ण हे काही कळत नाही. हीच प्रार्थना दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला आहे, ती पहिल्याच्या अध्यायाच्या सुरुवातीला का नाही, अशी शंका निर्माण झाल्यामुळे हा विचार करावा लागला की असं नाहीये. एक आद्य अर्जुन आहे आणि तो चांगला आपल्यासारखाच आहे. म्हणजे एक वेळ दुसरा अर्जुन करायचे थोडं सगळं कोण ठोका, आता मी त्याला दुसरा म्हणतो, तिसरा म्हणून त्याच्याही पुढचा आहे की करिष्यवचनंत वगैरे, तर तिसरंच आहे. त्या व्हावं अशी इच्छा आहे म्हणून तर आपण इच्छा धरून बसलो, एवढं त्यांच्या प्रार्थना करून त्यांच्या पायाशी बसलो आहोत, प्रयत्न करतो आहोत. दुसऱ्याच्या परिस्थितीत आपण आहोत म्हणून आपण ती आठवण राहावी म्हणून प्रार्थना करतो आहोत की आम्हाला जवळ असून सुद्धा माझं हित कळत नाही, जवळ असलेला भगवंत दिसत नाही, हे सगळ्या माझ्या अडचणी. तर ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आम्हालाच तू बुद्धी दे, आम्हालाच काय ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता, ते आम्हाला लवकर काय ते हित सांग, म्हणजे आमचे उरलेले आयुष्याचे दिवस तरी आम्हाला चांगल्या तऱ्हेनं योग्य मार्गाने घालवता येतील, याची आपल्याला गरज आहे. उरलेले दिवस असं म्हणण्याचं कारण, उरलेले दिवसांची कल्पना कोणाला नाहीये आणि भगवंतानी ती एका चांगल्या कारणासाठी दिलेली नाही. महाराज म्हणायचे भविष्याच्या ज्ञानाची गरज जर माणसाला असती तर ते दिलंच असतं म्हणे. एवढ्यावर काय त्यांनी त्या ज्ञानाची योग्यता ओळखलेली आहे. ज्ञानाची योग्यता आहे, योग्यता नाही असं नाही, पण योग्यता ओळखलेली आहे हे महत्वाचं, की त्या ज्ञानाची योग्यता काय आहे ती त्यांनी ओळखली. की भविष्याच्या ज्ञानाची जर माणसाला गरज असती तर ते त्याला दिलंच असतं. भगवंताला जाणण्याची गरज माणसाला आहे, ते ज्ञान त्याला दिलेलं आहे. आता त्याचं लक्ष तिकडे नाही ती गोष्ट वेगळी, तो दुसऱ्या ज्ञानाच्या शोधात आहे ते बरोबर, पण मुळात त्याला ते ज्ञान होऊन देण्याची गरज आहे. आत्मानुभव वगैरे माणसाला येऊ शकतो, म्हणजे ह्याची गरज आहे माणसाला म्हणून त्याला तो दिलेला आहे. पण भविष्याकडे तसं नाही पाहिलेलं भगवंताने. भगवंत म्हणला काय करायचं त्याला घडवू देत, समजून घेण्यापेक्षा. समजून घेतलं जर उद्याला तर ते कदाचित आजच्या जीवनातला अडथळा ठरेल, मला जगता येणार नाही. म्हणून पूर्वजन्माचं ज्ञान नाही माणसाला, सर्वसाधारणपणे पूर्वजन्माचं ज्ञान नाही. ते काही त्याला भगवंताला द्यायला काय थोडंसं कमी पडलं किंवा काय त्याच्याकडे काय साठा कमी होता का, काय अडचण होती द्यायला म्हणून दिलं नाही. ते दिलं नाही अशासाठी की या जन्मात आपण व्यवस्थित राहू शकणार नाही, याची कल्पना त्यांना आहे. जर कल्पना आली तर घोटाळा आहे की नाही. आपण विचार करून बघा की माणसं एकमेकांच्या संबंधात जी आलेली आहेत ती काहीतरी घेऊन आपला आलेली आहेत आणि म्हणून ती एकमेकांना अचानकपणे भेटतात, एकमेकांच्या बरोबर राहतात, मग त्यांना एकमेकांचा परिचय होतो, मग ते एकमेकांना विसरून जातात, मग एकमेकांचा त्रास वाटतो. काय 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 म्हणजे हे काय मी कोणाच्या प्रपंचाचं वर्णन करीत नाही ना, तुम्हाला वाटत की आपल्या प्रपंचातलं काहीतरी सांगायला लागेल, तसं काही नाहीये. तर ती अशी अचानक गाठ पडल्यासारखी वाटतात आणि मग एकदम असं कसं काय झालं आपल्या आयुष्यात, काल ही विशेष नव्हता आणि आज एकदम हे काय झालं असं वाटतं. आणि मग मनुष्य एकदम वेगळ्या जगात जगतो वगैरे, असं सगळं जे काय होतं त्यातच त्याची मजा आहे जीवनाची. आणि उद्याचं त्याचं काय होणार माहित नाहीये, तर ते आपण ते दाखवून बघायचा प्रयत्न करतो की उद्या ते काय होणार वगैरे. ते आपल्या परीने सांगतात बिचारी काय करतात. अनेक उद्योग व्यवसाय अनेक आहेत जगामध्ये, त्यामध्ये आहेत असं कितीतरी उद्योग आहेत, त्याच्यामध्ये तोफ नाही असू दे, त्याचेही काही ठोकता आहेत, त्याच काहीतरी सापडतं त्यानुसार ते सांगतो, तेही बरोबर. पण खरं ते त्याला कळून दिलेलं नाही, एवढं खरं. मूळ काय आहे ते काही कळून दिलं नाही म्हणून त्यांनी सांगितलं, पण प्रत्यक्षात झालं नाही. त्यांनी सांगितलं पास होईल, नाही झालं. ते काय जे दिलं तडाका तडाका मांडून त्याचं सांगितलं होतं की हा फर्स्ट क्लासमध्ये येणार, त्या अमुक होणार, तो वर्णात येईल, तुम्ही काय काळजी करू नका, अमुक तुमक वगैरे जे सांगितलेलं असतं, तर तसलं काय होत नाही. असं परमेश्वर असं म्हणतो की ह्या ज्ञानाची गरज नाही, त्यामुळे ते तुला दिलेले नाही. तर तसं आपल्या बाबतीत ही काही ज्ञानाची गरज नाही म्हणून त्याला दिलेलं नाही. तसं भगवंताच्या ज्ञानाबद्दल आहे का, तर तसं नाहीये. मी आत्ता ज्या ठिकाणी वावरतो पहिल्या, आता ते झडकरी पुरुषोत्तमा तिथं आपण होतो,
तर ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता म्हणायच्या आधीचा अर्जुन आद्य अर्जुन आहे, असं माझ्या एकंदरीत लक्षात आलं की तो खरा आद्य अर्जुन आहे. आणि त्याचं नातं आपलं अधिक पक्क आहे. दुसऱ्या अर्जुनापेक्षा सुद्धा, मध्यावरच्या अर्जुनापेक्षा सुद्धा या अर्जुनाचं नातं एकदम पक्का आहे की मला सगळं कळतं, मी तुला सांगतो बरोबर काय आहे. पहिला अध्याय बरं तोच त्याला सांगतोय सगळं काय. पहिल्या अध्यायाची गमत आहे, सगळं सांगितलं पहिलाच खरा अभ्यासाला पाहिजे होता. ते गेल्या वेळेस जर राहिलं त्यात आपण बघूया की पहिल्या अध्यायामध्ये, आणि हा गीतेतला झाला. आपण गीतेचा अभ्यास करतोच आहोत, पण मुळात आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो ना. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणले, अरे मी पहिला अध्याय काय उगाच सांगितला असेल का, त्याच्यावर काहीतरी व्याख्यान केलं ना का, हे नुसते श्लोक छापून टाकले आणि दुसऱ्या अध्यायापासून काहीतरी सुरुवात केली. तर तसं असेल का, तर मी काही पहिल्या अध्यायामध्ये सांगून ठेवलेलं आहे ते अर्जुनाबद्दल असेल, कृष्णाबद्दल असेल, परिस्थितीबद्दल असेल, नाहीतर माझे त्याविषयीचं परसेप्शन. कारण त्यांना परसेप्शन आहे, त्यांच्या डोळ्यासमोर ती वेळ उभी राहू शकते की ज्या क्षणी हे घडलं तर ते स्वतःच हजर होते ना कृष्णरूपाने. त्यामुळे त्यांना ते ज्ञान आहे तिथे की म्हणून तर आपल्याला हे कळतं धृतराष्ट्राचं काय झालं, यांचं काय झालं, त्याचं ते काय त्यातलं लिहिलेलं नाही सगळं. त्यात जे आता आपण 9वा अध्याय एवढा पाठांतर आपल्या आता झालेला आहे किंवा ते समोवी आपण वाचतो, आपल्याला अर्थ सगळा समजतोय. तर तो या बोला निवांत म्हातारा वगैरे ते कोण सांगणार, ते त्यात नाहीये. तर ह्यांनी पाहिलंय त्यांना, त्यामुळे त्यांना माहित आहे की अरे इतकं सगळं सांगितलं तरी याच्यावर काही फरक पडला नाही की दुसऱ्याच गावाला असल्यासारखा इथं पाऊस पडला ना, दुसऱ्या गावाला होता वगैरे, असली त्याची अवस्था झाली. हे सांगणारं कोण होतं आपल्याकडे, तर ते ज्ञानेश्वर माऊलीच होते. तर तसंच ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याबद्दल काहीतरी सांगितलेलं आहे किंवा त्यांना काही महत्वाचं वाटतंय ते सांगितलेलं आहे. ते कॉमेंट गीतेबद्दल असेल, ती कॉमेंट आपल्याबद्दल असेल, ती अर्जुनाबद्दल असेल, ती त्यांच्या गुरूंबद्दल असेल, अशा किती गोष्टी त्यांनी यात सांगितल्या असतील. एवढ्या ज्या ओव्या त्यांनी त्याच्यावर खर्ची घातलेल्या आहेत पहिल्या अध्यायावर, त्या उगाच असतील का, असा क्षणभर विचार आल्यावर लक्षात आलं की थोडं आपण ह्या जी उजळणीची राहिली, ते 10 वर्षापूर्वीची उजळणी आहे, गोष्ट खरी आहे, पण 250 ओव्या त्यांनी त्याच्यावरती खर्ची घातलेली आहेत. त्याचा अर्थ त्यात काहीतरी असलं पाहिजे. ते काय आहे ते बघून आपण पुढे जावं हे चालतं. म्हणून हे खरं ते पहिल्या श्लोकापासूनच आहे, पण इतकं काय आपल्याला शिकू नये. तर पुन्हा एकदा सुरुवात केली तर पहिला अध्याय म्हणजे पुन्हा 9व्या अध्यायाला तुम्ही म्हणाल जाऊ दे, काय संपायचीच नाही ज्ञानेश्वरी यांची. पुढे गेले की पुन्हा रिवर्स घेणार पडतात. तसं काय माझी करायची इच्छा नाही. फक्त सुसंवेद्य आत्मरूपा एवढं लक्षात ठेवू आपण, ते असं जगामध्ये काहीतरी आहे की जे स्वतःला जाणतं, असं काहीतरी आहे. आपण स्वतःला काळ ओळखण्याची भाषा केली ते आपलं प्रश्नोत्तरापुरतं ठीक आहे. ते सुद्धा आपल्याला कुणीतरी सांगावं लागतं. स्वतःला ओळखा हे कुणी सांगितलं, दुसऱ्याच कुणीतरी सांगितलं. म्हणजे त्यासाठी सुद्धा दुसरा लागला कोणीतरी. रमण महर्षी असू द्या, कृष्णमूर्ती असू द्या, हे कोणतरी सांगणार लागलं ना. नो दाय सेल्फ हे सांगणारी कुणीतरी आज्ञा लागली आपल्याला. मग ती बायबलमध्ये येऊ दे, ती सॉक्रेटिसमध्ये येऊ दे किंवा कुठेही येऊ दे, की तुम्ही स्वतःला ओळखा तर तुम्हाला तुमचं खरं स्वरूप आणि आनंद सापडेल, हे सांगणारं कोणीतरी लागलंच. म्हणजे अजूनही काहीतरी स्वतःला जाणण्याची प्रक्रिया आपल्यात नाही अजून झालेली, पण ती भगवंतामध्ये आहे. त्यामुळं तो स्वतःला जाणतो एवढं पहिल्या श्लोकामध्ये आहे. गणेशाला त्यासाठी वंदन आहे. आपल्याकडे गणपतीची उपासना खरं त्यासाठी सांगितलेली आहे की अशी एकच देवता ही मानली की जय जय स्वसंवेद्य आत्मा, आत्मरूप आहे आणि तो स्वतःला जाणतो. बाकी सगळे कसल्या तरी प्रकाशात एकमेकांना पाहतात. अंधार असेल तर घरातलं मनुष्य सुद्धा ओळखत नाही. घरातलंच मनुष्य आहे पण अंधार आहे घरामध्ये पडलेला, तर आपण लाईट लावल्यावर म्हणतो अरे तुम्ही बसला होतोय, किती वेळ झाला, असे अंधारात कशाला बसला, लाईट लावायचा नव्हते का, किती प्रश्न आपले त्याच्यावर. तर ते सगळं जे काय असेल ते, पण ते केव्हा प्रकाश आल्यावर ज्यावेळेला लाईट लावला, मग त्याच्या आधीच म्हणायचं होतं आल्याबरोबर, पण तसं नाही म्हणत मनुष्य. आधी लाईट लावतो, बघतो अरे तुम्ही इतका वेळ कशाला अंधारात बसून राहील. ही आपली परिस्थिती आहे. आपली बुद्धी ते ओळखते, आपले डोळे ते ओळखतात, काय ते जाणवतं. हे सगळं खरं आहे, पण केव्हा, ज्यावेळेला प्रकाश पडतो तेव्हा. तो कोणाचा असतो, तो दुसऱ्या कोणाचा तरी असतो. साध्या भाषेमध्ये सूर्याचा असेल, साध्या भाषेमध्ये विजेचा असेल, परमार्थाच्या भाषेमध्ये गुरुचा असेल. सगळे प्रकाश असते. गुरु सांगतो अरे ती तिथेच आहे, वस्तू कुठे हरवली तर तिथेच हरवली आहे. जिथे तू शोधतोयस तिथे नाहीये, पण ती जिथे आहे तिथे पहा, ते तिथे हरवलेली आहे तिथेच सापडेल. तर असं ते सांगतो तुझे आहे तुझं पाशी, हे सांगायला आम्हाला कोणीतरी लागले ना. मग त्यांच्या प्रकाशात आम्ही काहीतरी जाणतो, आज आम्ही ओळखतो. आज आपण एवढे सगळे स्त्री पुरुष इथे बसलो आहोत त्यांच्या प्रेमाने ज्ञानेश्वरांच्या, ते एकमेकांना पाहू शकतो आहोत.
ते केवळ बाहेर कुठेतरी आपल्याला न दिसणाऱ्या ठिकाणी आत्ता दिसत नाही, तरी सुद्धा कुठेतरी सूर्य आहे, त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचतो, म्हणून आपण एकमेकांना ओळखतो, एकमेकांचे भाव जाणतो, चेहरा जाणतो, हे जाणतो, हे केवळ ते तिथे आहे म्हणून. अशी आपली जाणण्याची अवस्था हे एवढं लक्षात ठेवा. मी जाणतो असं जर कोणाला वाटत असेल तर हा एवढा सूर्य घालवा आणि जाणा. काय तुम्हाला जाणायचं सांगा बस. काय आहे अहंकारावरचं पहिल्याच याच्यात उत्तर आहे. मी त्याला महत्व एवढ्यासाठी देतो की जो ज्याला असं वाटतं की मला कळते, तर ते कुणामुळे तरी कळलेलं आहे एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं. जे काही कळतं असं आपल्याला वाटतं ते आपल्याला काय कळतं, ग्रंथ कळतात का, काय व्यवसाय कळतो का, व्यवहार कळतो का, काय कळतं आपल्याला, ते जे कळतं ते कुणामुळे तरी कळलेलं आहे. जोपर्यंत प्रकाश आहे तोपर्यंत दिसत राहील, प्रकाश गेला तर काही दिसणार नाही पुढचं, हे आपल्याला माहिती आहे. अनेक वेळेला डोळ्याची साधी काहीतरी हालचाल होते आणि ते आमच्याच एका पाहुण्यांचं झालेलं आहे तसं की काही नाही, डोळ्याला दिसत नाही झालं. काय होतं तो आजार असे अलीकडे मागे आपल्याला पापणीच्या आजाराचं सांगितलं नव्हतं साहेबांचं, ते तसं तर त्यांना दिसत नाही सुद्धा, काहीतरी होतात अशा गोष्टी. आणि एवढ्याशा साध्या गोष्टीने सुद्धा माणसाचा आवाजाने जात. अगदी मी प्रवचन करायचं ठरवले, अमक्याने आपण काय अगदी खडसावून विचारायचं ठरवले, सगळं खरं. खडसावून विचारायच्या वेळेला ते आवाजच फुटायचं बंद झालं, तर काय करायचं, कुठलं खडसावून त्यालाच सांगायला लागते मला जर औषध आणून दे. काय अवस्था आहे आपली ती पहिल्या ओळीत सांगितलेली आहे. जय जय सुसंवेद्या एवढं म्हणायचं कारण का, तर तो स्वतःला जाणतो. आम्ही स्वतःला जाणणं तर सोडा, हे व्यवहार नाही करू शकणार. स्वतःला जाणणं तर खूप गोष्ट मोठी झाली. तो एकच स्वरूप असं आहे की जे स्वतः प्रकाशित करू शकतो. स्वतः मी स्वतःला प्रकाशित करू शकत नाही, मला शब्दांची मदत लागते. मी कोण काय आता तुमच्याकडे बघून ओळखायचं तुम्ही कोण, काहीतरी सांगावं लागतं. हो ते काय हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो, बाकीचं काय तुम्ही जिवंतात यापेक्षा कुठला विनोदी दाखला असेल पण आहे मी समोर उभा आहे तुमच्या असं आलं. माझा फोटो बघून तरी दाखला आणा. चांगलं माहिती असेल 25,000 लोकांना तर चांगला अनुभव असतो. त्यांनाच मला तर असंच वाटतं की अरे वर्षभर आपण जगलो, काय तर चुकतं नाही आपलं. मला तर दाखला देताना वाटतं अरे 1 वर्ष आपण जगलो का चुकलो बघलो तर नाही ना आपल्याला दाखला. अशी मजा आहे आपली सगळी. ती पहिल्या ओळीत मजा झालेली आहे सगळी. पहिली ओळी जिथे आहे तिथे जय जय सुसंवेद्या आत्मरूपा असं म्हटलंय आत्म्याच्या प्रकाशात. म्हणून असं म्हटलं जातं की हा सूर्याचा प्रकाश आहे, त्या वेळेला त्यामुळं जाणतो. हा रात्रीच्या वेळेला मेणबत्ती लावली म्हणून पाहतो, हा वीज आहे म्हणून विजेच्या प्रकाशात पाहतो. हे सगळे कशाच्या तरी प्रकाशात एकमेकांना पाहतात. जग सगळं ओळखतो ते प्रकाशात ओळखतो कुठल्या तरी. ते सुद्धा माझ्याकडची डोळ्यांची शक्ती काम करते तोपर्यंत. ती डोळ्यांची शक्ती काम करेन अशी झाली की विश्व गेलं, मला कळत नाही म्हटलं की संपलं सगळं, अशी परिस्थिती आहे. जर हा प्रकाश गेला तर विश्व गेलं. आपण बघितलं असेल दुर्दैवाने जर एखाद्याच्या वाट्याला ते आलं तर त्याला त्याची जाणीव असेल की आपल्यासाठी विश्व नाही, आपल्यासाठी रंग नाहीत, आपल्यासाठी झाडं नाहीत, फुलं नाहीत, फळं नाहीत, काही नाही आपल्यासाठी. माणूस सुद्धा आहे, समोर कोण आहे काही सांगता येत नाही. इतकी परिस्थिती माणसाची आहे ही त्याला पहिल्या ओळीत जाणवून दिलेली आहे. सुसंवेद्य स्वतःला ओळखण्याची गोष्ट फारच पुढे आहे, कारण ते तर सूक्ष्मच आहे, हे तर स्थूलच आहे. स्थूल ओळखायला सुद्धा एक प्रकाश आणि एक इंद्रिय डोळ्यांचं लागतं, त्याची पुढची सगळी कनेक्शन चालू लागतात. सुद्धा नुसते डोळे उघडे असून चालत नाही. म्हणतात आत प्रतिमा उमटत नाहीये किंवा उमटलेली तिथपर्यंत पोहोचवली जात नाहीये. असं जर झालं तर काही करता येत नाही. म्हणजे इतकी आपली परिस्थिती आहे. म्हणूनच परमेश्वराचं स्थान तिथे आहे, लांब आहे, अबाधित आहे आणि कोणावर अवलंबून नाही, स्वसंवेद्य. तसं स्वतः अस्तित्व असलेलं आहे. मी वडिलांना मानत नाही, हे मुलाचं ठीक आहे, पण मुलगा मानतो, म्हणतात वडील मानतात, ते म्हणतात मी तुला ओळखतो. तसं परमेश्वर ओळखतो, मी परमेश्वराला ओळखत नाही. नसेल कसला तरी सारा आला की माणसाला दिसत नाही होतं. कधी बुद्धीचा येतो, कधी विज्ञानाचा येतो, कधी हुशारीचा येतो, कधी कर्तृत्वाचा येतो. कसला सारा येईल डोळ्यावर आणि मनुष्य परमेश्वराला ओळखत नाही. सगळे काय सांगतायत. काही वेळेला संवेदना शून्यतेचा सुद्धा सारा येतो. संवेदना शून्य मनुष्य तू काय म्हटलं काय मला काय जाणवत नाही, खातो पितो जगतो राहतो. होऊ शकतं तसं, त्याच्यावर काय अवलंबन नाही. त्यामुळे असं चालू शकतं. आता जरा कुठेतरी एखादी कळ मागे पुढे दाबली गेली म्हणजे मग आठवतं, मग नाही असं नाही, मग तेवढं आमच्यासाठी काहीतरी करा, कुठल्या तरी देवळात ते देवाला बुडवायचं वगैरे, ते काहीतरी करतोच पर्याय मग शेवटी, हो की नाही.
तर असं ही परिस्थिती आपली आहे, ही पहिल्या ओळीमध्ये आहे. तेवढं लक्षात ठेवलं तर त्यांनी आत्मरूपाला का प्रथम नमस्कार केला आणि स्वसंवेद्य आत्मरूपाला का केला, त्याचं स्वसंवेद्य आपल्या लक्षात येईल. आद्य राहायचं आहे. कुठून सुरू झालं ते ब्रह्मांड, कुठून सुरू झालं ते मशीन वितळ वाटतं आता अलीकडे नाही झाले हो. आपल्याला आदर आहे त्यांच्याबद्दल, त्याबद्दल काय प्रश्न नाही. आणि कित्येक कोटी रुपये गेले त्याच्याबद्दल पण आदर आहे. पण त्यातून ते आता वितळले सध्या, ते आता आहेत, दुरुस्त करतील आणि यथावकाश शोधतील अशी आशा करूया आपण. आपल्याला आदर आहे या गोष्टीबद्दल. तर तो आदर ठेवून असं म्हणू की ह्यातून काय होईल, तर ते जे काय आत्ता आपण म्हणजे आता जसे आहोत तसे काही कोटी वर्ष वगैरे काय सांगतात गणित, आपल्या ती काही शून्य सुद्धा मोजता येत नाही. तर ते जे काय आहे तर त्या ठिकाणी ते आदळल्यावर काय झालं, ते वस्तूला वस्तुमान कसं आलं वगैरे असं कळेल. असं समजा कळलं, उद्या ह्या वस्तूला वजन का आलं, वजन काही कमी होत नाही आमचं सुद्धा डाएट करून कमी होत नाही, काय होणार आमचं. तर ते जे काय वस्तू वजन वस्तुमान काय जगाकडे त्या तशाच राहणार आहेत. फक्त कशा झाल्या तेवढं कळलं, म्हणजे मी चुकीचं वागलो, फक्त कसा कोणत्या परिस्थितीत वागलो ते कळणार आहे. त्यामुळं माझ्यात नाही फरक पडणार. मी जो आहे ना तो चांगला नाही होणार. त्यामुळे आपल्याला चांगलं होण्याचा प्रश्न जगामध्ये मोठा आहे. जगातली माणसं ही चांगली होण्याचा प्रश्न मोठा आहे का ती माणसं कशी जन्माला आली हे शोधण्याचा प्रश्न मोठा आहे. खूप आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं की कोणत्या संशोधनाची गरज आहे आपल्याला, की काय झालं तर मी चांगला होईन याची गरज मला जास्त आहे. कारण ती जर गरज भागली तर आहे हे सगळं सगळ्यांना पुरून उरेल एवढं आहे. जगातलं सगळीकडचं सगळं सगळ्यांना पुरून उरेल एवढं आहे. अक्षरशः आनंद आणि स्वर्ग वेगळा नकोच इतकी परिस्थिती आहे. पण ते प्रश्न काय झाले ते जुनाट झाले. माणसानं चांगलं वगैरे त्याचा काही संबंध नाही, त्याच्यावर काही खर्च नाही केला तरी चालेल ते चांगलं करण्यासाठी. त्याला कधी खर्च लागतच नाही मुळामध्ये. पण तरी सुद्धा आता 4 माणसं एकत्र आले, आपण चहा कॉफी करीत नाही, ग्रंथ वाचतो, ग्रंथाचं 5-25 रुपये देत नाही, मूल्य काय असेल ते ज्ञानेश्वरी वाचत नाही ते ग्रंथ. पण हे महत्वाचं होतं आणि बाजूला झालं होतं. इथं आद्य शब्दाबद्दल ते बोलतात. तर आपल्याला ह्या आहे ह्या पृथ्वीवरच्या वस्तूंचं आद्य शोधायचं आहे. 20 वर्ष तयार केलेलं मशीन आहे आणि त्याच्या एवढ्या आता सगळे कॅमेरे रोखले गेलेले आहेत आणि पहिल्या पानावरची बातमी एकदम 8व्या पानावर गेलेली आहे. काय बोलायचं नाही त्याच्याबद्दल. पहिल्यांदा 1-2 महिने बोलायचं नाही, आता नंतर 8 दिवसांनी सांगितलं आता 1 वर्ष बोलायचं नाही. जे बारकाईने वाचत असते त्यांच्या लक्षात असेल ते काय त्याचा अर्थ ते लक्षात आलेले आहे आपल्या. तेव्हा आपल्या मर्यादा आपण ओळखाव्या ते चांगलं. आणि जे करण्याचं काम आहे ते करावं. जे केल्याने फरक पडणार नाही ते करू नये. कारण ज्यांनी काही फरक पडत नाही अशी जगामध्ये खूप कामं करता येतात. काय फरक पडत नाही म्हणजे चांगल्या दिशेने तर नाहीच नाही. आपल्या चांगल्या दिशेने फरक पाहिजे ना. समजा एक माझा शेजारी आहे, तो जर माझ्याशी चांगला वागला तर त्याची गरज जास्त आहे का समजा वस्तूला वस्तुमान कसं आलं ह्याची गरज जास्त आहे. मला तुमच्या आपल्या प्रश्न सांगा. घरात हे किंवा ही अधिक चांगली वागली समजा, किंवा अधिक चांगले वागले, ती कशाला ते अधिक चांगले वागले कुणाला लागायला नको. तर ते जर समजा शांतपणे घरात राहिले, सहकार्य केलं, 4 गोष्टीत भाग घेतला, काय मदत केली किंवा काय करतायत त्याचं कौतुक केलं. काही करतात त्याचं कौतुक नका करू, पण निदान काय करतात बिघडलेल्या स्वयंपाकाचं नको, पण निदान चांगल्या झालेल्याचं तर काय. तर त्याची गरज जास्त आहे का वस्तुमानाची गरज जास्त आहे एवढं मला सांगा. ते आपले खरे प्रधान प्रश्न आहेत. पण आता काय जाऊ दे, आपलं नाही तिकडे बघितलं तरी चालेल. आपला मूळ विषय असा आहे की हे आद्य शोधायला आपण चाललेले आहोत ते आपल्या पृथ्वीचं आहे आणि निर्माण झालेल्या वस्तुमानाच्या वस्तूंचं आहे किंवा त्यातल्या कणांचं आहे. तर तिथे अडचण आणि एवढी मोठी झगडा आपला चाललेला आहे. इथे असं म्हटलेलं आहे, अगदी सुरुवात आहे की ओम नमोजी आद्या, इथून सुरुवात झाली. ते त्यांना सापडले म्हणून त्याला आद्य म्हटले, उगाच म्हटलेलं नाही. तर त्याच्या आधीच दुसरं काहीतरी आहे म्हणून सांगितलं असतं. तेव्हा त्याचं आद्य त्यांना सापडलं. काय आहे ते, सुरुवात कशात आहे ते सापडलं, ते सुसंवेद्य आहे हे सापडलं. हे सगळं सापडलं म्हणून वंदन केलेलं आहे. ते एवढं लक्षात ठेवलं तर कारण आपले विचार, संशोधन, खर्च सगळं थांबू शकेल. त्याचं उत्तर इथे आहे. म्हणून ही पहिली ओळी आपल्या दृष्टीने महत्वाची होती. तिथून त्यांनी सुरुवात केलेली आहे. सगळ्या काय सकल मती प्रकाश, मग अशी म्हटलं ना, कुठे त्या बुद्धीत प्रकाश आहे मला सांगा. आपण म्हणतो अनेकदा, पण त्याला शेवटी मुलाला काय विचार बरंच सांगून झालं 1 तासभर वगैरे
आमच्या मुलाला सांगत नाही कुठले तरी असं काही कोणाचं तरी जनरल सांगतो आपलं, तर बराच वेळ समजा काहीतरी सांगून झालं आणि मग शेवटी बुद्धीत काही प्रकाश पडला का नाही आता त्यांच्या चेहऱ्यावर समजा तरी काहीच दिसेना असं झालं तर आपण मुलाला शेवटी काय विचारतो सांगा मला, कुठले मुलीला काय मुलाला काय कुणालाही काय, ओके. अगदी साहेब झाले तरी सुद्धा जर तेवढे चांगले रिलेशन असेल तर विचारतील व तुम्हाला काही कळलं काय मगाचपासून काय सांगतो वगैरे असं होऊ शकतं. तेवढे रिलेशन्स असतील किंवा इंडस्ट्रियल रिलेशन स्पॉईल झालेले नसतील वगैरे आजच्या भाषेमध्ये तर एवढं विचारते व मगाचपासून मी तुम्हाला अर्थातच ही गोष्ट ते बिचारे दुसऱ्या राज्यातून आलेले हे होते इन्स्पेक्टर होते, तर त्यांनी अर्धा तास त्यांना अस्वस्थता आली होती की इतकी इरेग्युलॅरिटीज एका डिपार्टमेंटला आहेत आणि हे कसं होणार हे डिपार्टमेंट, असं त्यांना चिंता पडली होती बँकेसाठी, त्या सगळ्या व्यवहारासाठी, ब्रँचसाठी इतकी चिंता लागलेली होती. तर त्यांनी शांतपणे सर्व ऐकून घेऊन पाऊण तास त्यांचं लेक्चर झाल्यानंतर त्यांना काय जाऊ का म्हणून विचारल्यावर त्यांनी औंढा केला सुद्धा, त्यांना खूण केली की जा आणि तिथं बाजूला ब्रँच मॅनेजर बसले होते कारण त्यांच्या केबिन मध्ये बोलवूनच हे सगळं हजेरी चालली होती. तर त्यांना त्यांनी नमस्कार केला, तुम्ही ब्रँच चालवतात याबद्दल मी तुम्हाला नक्कीच 10 मार्क जास्त देईन नक्की यासाठी तुम्हाला मी थोडे मार्क नक्की जास्त देईन, कारण मला एक पाऊण तासात जे अनुभवायला आले 12 महिने कसं काढत कोणतं म्हणजे परप्रांतातलं मनुष्य असून सुद्धा त्याला हे झालं सकलार्थ मते प्रकाश हो. तेव्हा आपल्या बुद्धीमध्ये अर्थाचं जे स्फुरण व्हायला पाहिजे त्याचं नाही झालं तर मला सांगा काय जीवनामध्ये शब्द म्हणजे काय जीवन आहे का काय, सर्व शब्दांचा घोटाळा आहे ना. तसं आहे, पंतांनी बरोबर सांगितलं नाही पंत महाराजांनी की हा घोटाळा आहे नुसता, हा बोलला तो बोलला तो बोलला तो बोलला, कोण त्याचा अर्थच कोण विचारच करीत नाही. असं तर झालं तर त्या शब्दांना अर्थ काय राहील आपल्या आयुष्यात हा विचार करू शकतो. म्हणून सकलार्थ मती प्रकाश, त्या मतीमध्ये सुद्धा अर्थांचे प्रकाश पडतील तेव्हाच काहीतरी होईल. ते नुसते शब्दांना नाहीये काही किंमत, ते काय फलकट आहेत अक्षरशः. म्हणून म्हणजे उष्ट्या पत्रावळीत ग्रंथांना उद्देशून गुरुदेव म्हणले ना ते अक्षरशः खरं आहे की ह्या उष्ट्या पत्रावळी आहेत. तसं झालेले जीवन लोक गेले त्यांचं ते त्यागाचं आहे, ते सगळं त्यांच्या अनुभवाचं आहे ते सगळं. म्हणून कृष्णमूर्ती स्वामी म्हणायचे that has reality but it is for Arjuna not for you. तुम्ही सांगा तुम्हाला काही अर्थ याच्यातला जाणवला का, तर मला एवढं जरी जाणवलं की ह्या विश्वाला काहीतरी आधी आहे, तो माझ्या बुद्धीच्या पलीकडचा आहे, त्याची मला फक्त नमस्कार आणि आदर ठेवण्यासाठी गरज आहे, बाकी त्याच्यावर विचार नाही केला तरी चालेल. एवढं जरी मला पहिल्या ओळीत कळलं तरी ज्ञानेश्वरीचं माझं काम पहिल्या ओळीचं झालं, अशी परिस्थिती आहे. सकलार्थमध्ये प्रकाशू अशी कुठेतरी एक शक्ती आहे की जी जर माझ्या बुद्धीमध्ये प्रकाश टाकील तर मला सगळ्याचे अर्थ कळतील. निदान ज्याची गरज आहे तेवढे ते, ज्याची गरज आहे, ज्याची मला जीवन सुंदर चांगलं सुसंवादी आनंदी करण्यासाठी गरज आहे, अशा गोष्टी जरी माझ्या बुद्धीत प्रकाशित झाल्या, त्याचे अर्थ कळले तरी खूप झालं. ज्याची गरज नाही ते मला कळू दे नको, ज्याची गरज आहे ते मात्र मला कळल्याशिवाय राहू दे नको, अशी प्रार्थना रोज करायची. ती त्या गणपतीला करा. त्याचं स्वरूपाचं देवा तुझी गणेश म्हणून स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. तर इथे आपली सुरुवात होती, एवढं लक्षात ठेवलं तरीच आहे. त्याच्यानंतर माझा हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार, माझ्या हृदयामध्ये त्यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे की आपल्या हृदयामध्ये गुरुचं स्थान काय असावं एवढं इथून शिकावं. आणि ते सुद्धा का म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी नमन करता येतं, आदर दाखवता येतो, पण विवेकाने आदर दाखवतो. सप्तमी आहे ही, वरी जी आहे ती सप्तमी. विवेकावरी, विवेकानं आदर दाखवला म्हणजे नुसता आदर नाही दाखवला. आदर दाखवायला तर काय नुसतं आदर काय, पण नमस्कार जसं करतो मला तर आता नमस्कार पण करायला किती क्षण लागतात, एक कृती आहे संपलं. पण विवेकाने नमस्कार केला म्हणजे मागे अगदी जुनी मला आठवण होते, खूप 25-30 वर्षापूर्वी, 31 वर्षापूर्वीची तरी गोष्ट असेल. तर कुरुंकर आपल्याला माहिती असतील, नरहर कुरुंकर माहिती असतील, अत्यंत चाणाक्ष विद्वान, होश्रुत, म्हणजे काय त्याला आपल्या ह्याच्यात तुलना नाही, अशी विचक्षण बुद्धी. कुठला विषय हातात घेतला नाही असं नाही, जो घेतला तो तडील नेल्याशिवाय आणि खोलात गेल्याशिवाय सोडला नाही, त्याच्यावर नवीन काहीतरी त्यांनी शोधल्याशिवाय सोडलं नाही.
असं विलक्षण पुरुष होता. त्यांना कृष्णमूर्तींच्या बद्दल एकदा पत्राने विचारलं होतं. त्यांच्या ह्या सगळ्या इतक्या भरतनाट्यापासून काय कुठली गोष्ट त्यांनी सोडलेली नाही विचारात. आपण ते कितीतरी ग्रंथ आहेत, आपण वाचून बघितलं तरी लक्षात येईल की काय बुद्धीची याची झेप असू शकते, प्रज्ञेची झेप असू शकते. तर त्यांचं कुठेही कृष्णमूर्तींच्या बद्दल काही मत किंवा लिखाण वाचलं नाही. म्हणून ज्यांनी कृष्णमूर्ती मला पहिल्यांदा सांगितले त्यांनी, आमच्या सरांनी त्यांना पत्र लिहिलं होतं की आपण इतक्या याच्याबद्दल लिहिलेलं आहे आणि कृष्णमूर्ती तर इतकं मूलभूत सांगतात, तर आपल्या लिखाणामध्ये कृष्णमूर्ती कसे काय नाहीत किंवा कुठे आपण लिहिलंय का, की ते असेल तर आम्हाला ते वाचायला आवडेल, बरं होईल, आम्हाला काहीतरी नवीन कळेल, याच्यासाठी पत्र लिहिलं होतं त्यांना. तर त्यात त्यांनी कृष्णमूर्तींच्या बद्दल तर आदराने लिहिलंच होतं. कृष्णमूर्ती स्वतःच्या विरुद्ध उभं राहिल्याशिवाय कृष्णमूर्तींचं खंडन करता येत नाही हे पण सांगितलं. तुम्ही जर स्वतःचे अनुभव चुकीचे धरून चालणार असाल, बरोबर अनुभव आहे ते जर धरून चालणार असाल, तर कृष्णमूर्ती सांगतात तो अनुभव मान्यच करावा लागतो, अशी परिस्थिती आहे. ही गोष्ट खरी, हे त्यांनी त्यात पत्रात मान्य केलं. त्या पत्राची कॉपी आहे माझ्याकडे, झेरॉक्स त्यांची ठेवलेली. तर ते तर सांगितलंच, पण त्याच्याबरोबर ज्या काही विशेष व्यक्तींना माझ्या आयुष्यामध्ये अत्यंत आदराचं स्थान आहे अशी नावं लिहिली त्यांनी पुढे. आणि त्याच्या पुढे हे लिहिलेलं आहे, या जी नावे आहेत ती विचारपूर्वक, जी नाहीत तीही विचारपूर्वक. हे महत्वाचं त्याच्या आठवण. या जे आहे ते विचारपूर्वकच आहे, पण ज्यांची नावं उल्लेख केलेली नाहीत, आता काय कमी असतील का महाराष्ट्रात, चालवट असतील का जगामध्ये कमी असतील का, पण त्यांनी लिहिलं ज्यांच्या ज्यांचा माझ्या जीवनावर प्रभाव पडलेला आहे आणि ज्यांना मी मानतो, तर त्यांच्यात यादीमध्ये कृष्णमूर्तींचं नाव आहे हे त्यांनी त्यावेळेला पत्राने कळवलं. ह्या जे नाही ते सुद्धा विचारपूर्वक असं आहे. तर इतकं विचारपूर्वक हे सगळं काम आहे, यांचं ते काम आहे. इथे म्हटलेले आहे विवेकाने, आपला चालला विषय तो की विवेकाने नमस्कार केला, पण सरसकट नव्हे, विवेकाने केला आणि तो गुरुने केला आहे. इथला नमस्कार, जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादर विवेका. काम तर कुणी कोणाचं करत, गुरु असेल त्या त्या क्षेत्रातला तर तो काम करतोच की. एखादा नोकरी लावून देणार आहे, नोकरी लावून देईल, किंवा एखादा विद्या शिकवणार आहे, विद्या शिकवून देईल, बरोबर, त्या त्या क्षेत्रात तो काम तो करेल, तो गुरुच आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण संसार पुरू तारिला म्हणून अत्यादरे विवेकाने नमन, इतकं सगळं एका याच्यात आलेलं आहे. शिवळी म्हणजे अशी असते की खोलात जाईल तेवढी ती अर्थ दाखवत जाते. तर तसं आहे. तर मला संसाराच्या या पुरामधून, सागरामधून ज्यांनी तारून नेलं, आणि शेवटी त्याचीच गरज माणसाला लागते, कारण बाकीचं इतकं भावजळ दिसतं की कितीही कशाही कोलांट्या मारल्या तरी शेवटी पाठ लागतीच माणसाची. जमिनीला बघितली हरवतोच शेवटी, प्रपंच त्याला हरवतोच. तो कोणाला तब्येतीनं हरवतो, कोणाला माणसाने हरवतो, अपयशाने हरवतो, काहीतरी करून तो हरवतोच. तर तो त्याची पाठ लावल्याशिवाय राहत नाही जमिनीला. हे संसाराचं लक्षण. तर ते जर आहे, तर त्यातून ज्यांनी मला तारलं त्याचे हे उपकार आहेत. म्हणून त्यांना वर्णन करताना सुद्धा मम हृदयी सद्गुरू. अनेकांचे सद्गुरू हे फक्त भिंतीवर काय सांगू त्यांच्या त्यांच्या गावी असे असतात, म्हणून तिथं जावं लागतं, त्याच्याशिवाय त्यांची आठवण होत नाही, राहत नाही. मम हृदयी सद्गुरू काय आहे हे सगळं गंभीरच आहे. आर यू सिरियस अबाउट इट, असं कृष्णमूर्ती बंधू विचारायचं, ते खरोखर आहे. तर आपण जर विचार केला तर लक्षात येईल की मम हृदयी सद्गुरू ह्याला काय वेट आहे. ते वेट आपल्या जीवनामध्ये आपल्या सद्गुरूंना आहे काय. मम हृदयी, मम हृदयी किती गोष्टी आहेत ते सद्गुरू. तर जायचं तर गाडी मिळेल का नाही, संध्याकाळी 6:30ला घरी बोलावले त्याच्या आत हे सोडतील का नाही, ती चिंता हृदयामध्ये आपल्या किती विषय मनामध्ये, की नाही. हे सगळ्या वेळेत आवरेल का, मला जायला परत वाहन मिळेल का, फार उशीर झाला तर रिक्षात मिळत नाही तिथे. तर हे सगळे चिंता आपल्या समोर आहेत. तर ह्या सगळ्यात त्या सद्गुरूंना हृदयामध्ये कुठे, कितीस, कसं, त्यात सुद्धा उच्चासनी वगैरे त्याचा प्रकार आहेत ना, तर तसे ते त्यात सुद्धा कुठे असेल स्थान, हे सगळा विचार केला तर मम हृदयी सद्गुरू याचा अर्थ काय तो लक्षात येतो. मम हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पूर. त्याच्याबद्दल त्यांचं कृतज्ञतेने स्मरण आहे. ते स्मरण अशासाठी नाही की माझ्या संसारातल्या गोष्टी मार्गी लावल्या, नोकरी लागली, बरं झालं, सगळं एकदा ह्यांचं काय ते झालं, अमुक झालं, तमुक झालं,
ते त्यांची मोठी कृपा झाली माझ्यावर. आपण परवा पाहिले त्याच्यावर. तर ती त्याच्यासाठी नव्हे, मी त्यांना मानतो ते मला संसार सागरातून बाहेर काढलं, मला सदैव आनंदाचा मार्ग दिला म्हणून. कारण हे सगळे दुःखाचे मार्ग आहेत ते माहितीच आहेत आपल्याला. ते आज असे नाही तर उद्या तसे. माणूस जसं घरातला आज असं वागेल संध्याकाळी तसं, उद्या सकाळी पुन्हा परत चांगलं, परत संध्याकाळी बिघडलं. काही काहींचं तासं तसं बिघडतं, ते सोडून द्या, ते आणखीनच त्याच्यामध्ये तज्ञ असतात. पण काहींचं आजचं उद्याला नाही, उद्याचं परवा नाही, असं फरक. काहीचं सकाळचं संध्याकाळला नाही, असं फरक. काहींचं तर सांगताच केव्हा मूड काय असेल कोण इतकं आहे. तर हे सगळं असं आहे आपली अवस्था. तर या पार्श्वभूमीवर बघायचं इकडे, ह्या सततच्या हेलकाव्यात असलेल्या माणसाला अत्यंत स्थिर आणि आनंदाच्या जागी ज्यांनी बसवलं नाही म्हणून तेने तारिलो हा संसार. नावेत सुद्धा नुसतं नाही, चांगलं वर अधांतरी नेऊन बसवलेलं आहे. बस तुला काही कशाचं पाणी जाऊ लागणार नाही. नावेत बसला तरी उद्या कदाचित पाणी चिरलं तर ते सुद्धा नाही, बैल तीराला नेऊन सोडलेलं आहे की काही आता चिंता करायचं कारण नाही, या संसाराची चिंता करायचं कारण नाही. म्हणून विशेष अत्यादरू, साधा सदा सुद्धा आहे, आदर आहेच, अत्यादर आहे आणि विशेष अत्यादरू. जास्तीत जास्त सांगता येईल तेवढं सांगितलेलं आहे की नुसता नाही, नुसता आदर सुद्धा नाही. आदराने मनुष्य लक्षात ठेवतो की आदराने मनात ठेवतो, हृदयात ठेवतो, हे बरोबर. पण त्यात सुद्धा विशेष अत्यादर, सामान्य नव्हे, विशेष अत्यादर. आणि त्यातही हे बघा अति आदर आहे. ह्याच्यापेक्षा आणखीन काय सांगणार. ही त्यांनी त्यांची भावना काय आहे ती समजून घ्या. म्हणून जाणतेनो गुरी भाजीचे तेणे कृतकार्य होईजे. कृतकार्य मनुष्य काही होत नाही. तो असं काही म्हणत नाही की आता माझं सगळं झालं, असं म्हणतात बरं का म्हणणं, पण लगेच हात मारून पुढचं काम सांगतो. तेवढं विसरू नको येताना आणायला औषध काय असेल ते. तुमचं आता सगळं झालंय ना, आता जाऊ दे ना औषध कशाला. नाही तर मी काय कोणाला म्हणत नाही तसं, पण आता सगळं झाले. आत्ताच बोलता बोलता ते मित्राला म्हणालेले असतात की आता माझं सगळं झालेलं आहे, फक्त आता डोळे मिटायचे वगैरे वगैरे. पण त्याच डोळ्यात जरा खुपतंय तेवढं औषध तेवढं घेऊन येऊन मग काय झालंय माझं सगळं, काय माझं झालेलं नाही, काय झाले तर झाले म्हणा. कृतकार्य होईचे हे कठीण आहे आपल्याला. शब्द जाता जाता मनुष्य वाचतो मोकळतो घडाघड पाठ करून, पण कृतकार्य त्याला कृतार्थ वाटते. आता काय बस खरोखरच काही आता काय शरीराचं असेल काय. त्यांनी त्याला सांगितले ना, माझ्या डोळ्यात घालायचं औषध आण बाबा, सांगितलं तो आणेल ना. काय मुलगा आहे, सून आहे, काय हे आहे, कोणी घरातला आहे, शेजारी बाजारी आहे, मित्र आहे, कोणाला तरी सांगितले ना, त्याला पण काळजी आहे ना, तुमच्या डोळ्यांची त्याला काळजी आहे, चांगल्या अर्थाने आहे अगदी. तर काळजी आहेच त्याला. तर तुम्ही धडपडून आणि त्यांच्या मागे काही त्रास उत्पन्न होणे याच्यासाठी असेल, पण आहे एवढं तरी आहे ना, आहे काळजी. मग ती जी काही काळजी आहे ती पुरी करण्यासाठी तो घेऊन येईल. समजा आल्यावर त्याच्या लक्षात आलं की अरे आणायचं राहिलं तर एखादी केप टाकेल आणि परत आणेल. पण त्यांनी आणलं तर मी घालेन, त्यांनी नाही आणलं तर मी सोचेन. कृतकार्य आहे, कारण माझं सगळं माझ्या दृष्टीनं झालेलं आहे. आता जे आहे ते शरीराचं आहे, ते थोडंसं कमी आहे कुठे काही. आता शेवटी असं आहे शरीर शरीर ते आता ते होणारच, तसं झिजणारच. त्यामुळे ते झिजलं, त्याचं कोणाचं डोळ्यानं झिजलं, कानानं झिजलं, नाही काहीतरी होणार, त्यातलं कुठलं तरी झिजणार. मग ते त्याप्रमाणे झिजलेलं आहे. काही थोडीफार उपचार करता येण्यासारखी तर करायचे आहेत आपल्याला, ते बरोबर. मग त्याची व्यवस्था पण केलेली आहे. तुम्ही कृतकार्य आहात, तर काय चिंता करायचं कारण नाही. आणलं तर घातलं, नाही आणलं तर नाही घातलं तुला. पण तसं काही होत नाही. आणतोय की नाही, आणतोय की नाही, चिंता लागलेली असते. तर असं आहे. म्हणजे कृतकार्य काय ते कळेल. तेणे कृतकार्य होईल ते म्हणजे काय हे लक्षात येऊ शकेल. जाणते नो गुरु भजते. आणि खरोखर जो जाणणार आहे ना तोच गुरुला भजतो. आता गुरु खरं म्हणजे ज्ञानदाता, पण त्याला ओळखायला ज्ञान लागतं ते कुठून येतं हे मात्र जरा थोडासा विचार करायचा आहे हा विषय. की गुरुच ज्ञान देतो आपल्याला. गुरु म्हणजे तो मोठा ना, तो सगळ्यात थोर काय ते आहे ना, मग तो ज्ञान देतो. तर मग गुरुचं ज्ञान कोण देतो हा थोडासा विचार करून ठेवा. ज्ञान जाता तो गुरु आहे याचं ज्ञान कोणाला होतं हा विचार करण्याचा काय विषय. वाटतंय की गुरु कशाला सांगेल स्वतःला मी गुरु आहे म्हणून, नाही सांग तो त्यात पडणार नाही, तो तुमचा गुरुच नाही, त्यामुळे काही प्रश्नच येत नाही, संबंधच नाही आपला. तर अशा वेळेला ते ज्ञान आपल्याला कसं होतं हा थोडासा विचार करायला हरकत नाही.
का असं स्वसंवेद्य आपल्याकडे काहीतरी आहे, असे असू शकेल, आपलं सुचवून ठेवतो आपल्यासमोर. म्हणून जाणतेनो गुरु भजिते. जाणतेनो हे संबोधन पण आहे आणि जाणत्याने असं पण आहे. तर जो जाणता आहे, जो ओळखतो, त्यांनी सद्गुरूची उपासना करावी आपल्या आपल्या परीने, देवाची करा, काही सारखं आपल्या दृष्टीने त्यात काही फरक पडत नाही, पण खऱ्या अर्थाने त्याची उपासना करावी. इथे सुरुवात आहे. तेणे कृतकार्य होईच. जर सद्गुरूची किंवा भगवंताची उपासना करेल तर कृतकार्य होईजे. त्या उपासनेने जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. मुळाची पाणी घातलं की सर्वत्र पोचतं. झाडाला वेगळं पानाला पाणी घालावं लागत नाही, फांदीला पाणी वेगळं घालावं लागत नाही. ते मुळाची घातलं की सर्वत्र पोचतं. तसं एक गुरुभक्ती माणसाच्या सर्व भक्ती घडवून आणते. बाकीच्या ऋण तर कितीतरी आहेत माणसाला. प्रत्येक ऋण फेडायचं म्हटलं तर माणसाला दिवस ऋण फेडण्यातच जाईल अशी अवस्था आहे. आणि ते सुद्धा पुरेल का नाही शंकाच आहे इतकं करून, कारण इतक्या प्रकारची ऋण आपल्यावर आहे. म्हणून एक गुरु ऋण फेडलं तर त्याच्यात सगळी ऋण फेडतात. तेणे शाखा पल्लव संतोषते. मी अभिवंदिला श्री गुरुजी मधल्या सोडत चाललो 27. तो जो अभिलषित मनोरुची प्रविता. अभिलषित मनोरुची, त्यात सुद्धा म्हणून इथं अडचण आहे थोडीशी, की जी अभिलाषा धरेल ती गुरुकडून पूर्ण होईल. त्यामुळं अभिलाषा धरणाऱ्याचीच काळजी आहे, एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. एवढ्यासाठी आहे, मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता. तो मनाची रुची, मनाची आवड, जी अभिलाषा धरलेली आहे ती तो पुरू करेल. म्हणून काय मागायचे ते विचार करून मागा, काय इच्छा धरायची ती विचार करून धरा. काय इच्छा धरायची नक्की, की जी पुरी केल्यानं कृतकार्य होईल असं होईल. आज तहान लागली, पाणी मागितलं तर पाण्याची व्यवस्था होईल, पण उद्या तहान लागेल त्यावेळेला पुन्हा जावं लागेल. तर हे जावं लागू नये म्हणून काय करता येईल, तर त्याच्यावर आपलं लक्ष असावं. म्हणून ही होळी महत्वाची. अभिलषित मनोरुची पुरविता आहे. म्हणून आपल्या मनांच्या आवडींची, महाराजांना म्हटलं महाराज नोकरी लावून छान दिली ना, पुढं महाराज तिथं त्रास आहे, साहेबांची बदली झाली तर बरं. असलं गणित आहे ते सगळं, ते वाटतं सोपं पण हे गणित कठीण आहे. साहेबाचा त्रास आहे, नंतर मग कामाचा त्रास आहे, असं काहीतरी होत राहणार आपलं. तर असं काय मागितलं म्हणजे, महाराज एकदा लग्न झालं म्हणजे सुटलो बघा, तेवढं होत नाहीये. आता झाल्यानंतर काय होतं मी कशाला सांगू आता, माझ्याकडून कशाला नीट वागली तर बरं होईल, किंवा हे नीट वागले तर बरं होईल, काहीतरी असं असतं. पुन्हा महाराजांकडे, महाराज ह्याला जरा सद्बुद्धी होती किंवा हिला जरा सद्बुद्धी होती, काय असेल ते. म्हणजे पुन्हा आहेच, मनोरुची पुरविता आहेच आहे, पण अभिलषित आहे ते काय आहे याचा आपण विचार करा. माझी अभिलषित कोणती आहे, तर ती अभिलषित विचार करायला या निमित्ताने लावलेली आहेत, तेवढं आपण लक्षात ठेवा. महाराज तेवढी पैशाची टंचाई आहे, जरा बाहेर काढलं तर बरं होईल असं वाटतं. ते बाहेर काढताना गुरुच असल्यामुळे कदाचित थोडं जास्तच बाहेर काढतात, मग पैशाच्या वाटा फुटतात, मग अडकला कशात तरी म्हणजे मग पुन्हा त्रास. महाराज एवढं बाहेर काढत आहेत, त्यापेक्षा दिला नसता पैसा तर भाकरी खात होता ते बरं होतं म्हणायची वेळेस. कसं काय सगळे गणित आहे, अभिलाषेचं काही कळत नाही. म्हणून थोडंसं ज्ञानेश्वरीची सुरुवात जी आहे ती सगळ्या दृष्टीनं अभ्यासण्यासारखी आहे. आपण जरा बारकाईनं याच्याकडे बघावं. आता राहिले ते पुढचा भाग आहे तो महाभारतावर, जे व्यासोक्ती अलंकार. काय होतं, महाभारताचंच महत्व लक्षात आलं नाही, म्हणून गीतेचं लक्षात आलं नाही, म्हणून ज्ञानेश्वरीचं लक्षात आलं नाही. असोच पहिला अध्याय त्यांनी का घ्या म्हटलं असावं ते माझ्या लक्षात आलं थोडंसं. आपल्या काय मती नाही एवढी, पण एवढं लक्षात आलं की व्यासांचं जे मी सांगितलं ते सांगितलं गेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. भानुचे ते जे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले 39, तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व. व्यासाने विश्वातल्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श केला म्हणून ती गोष्ट आज मिरवतीये. काय चांगलं किंवा वाईट आपल्या ज्या काय मर्यादा असतील विचार करण्याच्या, त्या प्रत्येक गोष्टीला व्यासाने स्पर्श केलेला आहे. खरोखरच तसं आहे. काय चांगल्याची कल्पना आपली आहे ती सर्व त्यांनी स्पर्श केलेली आहे.
काय वाईटाची आपली कल्पना आहे ती त्यांनी स्पर्श केलेली आहे. व्यासोच्चिष्टम जगत्तयम जगत सर्वम का, तर त्यांनी प्रत्येक गोष्टीला जगातला स्पर्श केलेला आहे म्हणून ती मिरवती आहे. हे तितकंच आहे. एवढं मोठं सगळं विश्व मिरवतं ते केवळ व्यासमती कवळले, त्यांच्या बुद्धीने त्या विषयाला स्पर्श केलाय. आता त्यांनी दिलेले संदेश आपण शिकलो नाही हा वेगळा विषय, त्यांनी स्पर्श केला विषयाला. काय करावं काय करू नये हे पण सांगितलं, काय केलं तर काय होतं हे पण सांगितलं. आता ते आपण घेतलं नसेल किंवा काय बुद्धी आपली चालली नसेल ते आता आपल्याकडे, पण ते विश्व का मिरवतंय तर व्यासमतीने कवळलेलं आहे म्हणून मिरवतंय. व्यासमतीने स्पर्श केला, व्यासाचा स्पर्श झाला नसता तो विषय आला नसता, असं त्यांचं म्हणणं आहे. हेच लक्षात ठेवलं. का सुक्षेत्री बीज घातले ते आपुल्या परी विस्तारले तैसे भारती सुर वाटले अर्थजात. काय होतं व्यासोक्ती ते जे धवळीचं सकळ, त्याने एक सोपं उदाहरण दिलेलं ते लक्षात ठेवलं तरी चालेल. एखादा मनुष्य खेडवत काय खेड्यातला म्हणायचा, खेडूत आहे का खेडूत आहे, तो खेड्यात राहतो म्हणून ना. तो उद्या खेड्यातून उठला आणि शहरात येऊन राहिला, लगेच शहरी माणूस झाला की नाही. नागर त्या काळातला नगरी वसणारा राहणारा नागर, तसा शहरी झाला मनुष्य एकदम. आपल्या इथला मनुष्य जो नाही का पुण्यात एकदम पुणेकर होतो, घर भाड्याचं आत्ताच राहायला लागला पण पुणेकर म्हणून राहतो की नाही. म्हणजे इतकं सोपं आहे. तो खेडूत होता कारण इथे हे खेडा आहे तसं, तर त्या दृष्टीने इथे खेड्याच होता. तो तिथे गेल्याबरोबर एकदम नागर झाला, तो पुणेरी झाला का तर तो तिथे जाऊन राहिला. तसे अनेक विषय जगामध्ये होते ते महाभारतात प्रवेश केल्याबरोबर नागर झाले. म्हणायचं असं की अनेक विषयांना असं वाटलं की नाना प्रतीये प्रतिष्ठे लागी सानीव धरुनी अंगी. जो मनुष्य इथून पुण्याला चालला तो इथे शिक्षण नाही, आम्हाला तिथे मिळेल का म्हणूनच जातो ना, तिथे सोय आहे म्हणूनच जातो ना, नम्रता धरूनच जातो ना. इथं असेल तर कशाला तिकडे जाईल, इथे ते नाहीये तर तुम्ही दिलं तर बरं होईल, प्रवेश मिळाला तर बरं होईल, काय असेल ते देतो, काय प्रयत्न करायचे ते करतो, परीक्षा देतो, सगळं करून करतो, पण तिथे येतो का जातो, इथे ते नाहीये म्हणून जातो. नम्रता धरून सानीव धरुनी अंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. ती महाभारतात प्रवेश की आपल्याला प्रतिष्ठा मिळावी, कारण महाभारतात आलं की प्रतिष्ठित होणार, व्यासांचा स्पर्श होणार. म्हणून अशा अनेक आख्यान आणि पुराणांनी खेडी सोडून महाभारताच्या शहरात प्रवेश, आपल्याला महाभारताचं स्थान कळावं म्हणून सांगितलंय. तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवे पण पातले ते जाणवनी काय आश्रयिले इतिहासी नाना प्रतीये प्रतिष्ठे लागी 46 सानीव धरुनी अंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारत आले. म्हणून भारत महाभारती जे नाही ते नोहेचित लोकिती येणे कारणे म्हणिबे पाही व्यासोच्चिष्टम जगत्रयम. सगळं जग व्यासाने स्पर्श करून टाकलेला आहे. तेव्हा ही त्याची पार्श्वभूमी. आता याच्यापेक्षा सर्वात महत्वाचं सांगण्यासारखं होतं ते पुढच्या ओळीत आहे, त्यामुळे आपल्या समोर तेवढी असावी एवढी मला म्हणावं असं वाटतं आपल्याला. ऐसी सुरस जगी कथा. ठीक आहे, महाभारत कथा तर आपण आता त्या टीव्ही पासून सगळीकडे ती ऐकलेली आहे. जे जन्मभूमी परमार्था, हे परमार्थाची जन्मभूमी आहे. म्हणजे महाराज जे प्रपंचात राहून परमार्थ करा म्हणतात त्याची फार पाळमुळे तिकडे महाभारतामध्ये आहेत. आपल्या असं लक्षात येत नाही पटकन कदाचित, पण हे खरे की याची पाळमुळं तिकडे आहेत. केवढे ते प्रचंड महापट मांडलेले आहेत एकेका कथेचे. आपण जर महाभारताच्या कथा पाहिल्या एवढी ते खंडच्या खंड आहेत सगळे, आणि त्याच्यामध्ये इतक्या विलक्षण प्रकारच्या कथा आहेत की एक एक कथा म्हणजे एक एक मोठे मोठे स्वतंत्र प्रबंध व्हावेत किंवा स्वतंत्र ग्रंथ व्हावेत अशी परिस्थिती त्या महाभारताची आहे. एवढा विशाल पट समोर उघडलेला आहे. पण ते जन्मभूमी परमार्थ आहे, त्याच्यासाठी ती परमार्थाची जन्मभूमी आहे. यापेक्षा महाभारताचा आणखीन वेगळा अध्यात्माच्या दृष्टीनं गौरव काय असेल. ऐसी सुरस जगी कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जनमेजया. ही पार्श्वभूमी सगळी त्याची सांगितली. आणि मग असं म्हटलं जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगळधाम अवधारे जोजे आता भारती कमळ परागो गीताख्यू प्रसंग
जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. मग ते गीतेवर आलेले. ही परमार्थाची जन्मभूमी आहे ही गोष्ट खरी, कारण तिथे गीता जन्माला आली, त्यामुळे ती जन्मभूमी आहे. इथे साक्षात परमार्थ आज शतकानुशतक वर्ष त्या गीतेच्या रूपाने टिकून आहे. आज जे जन्माला आलं ते आज इथेच नव्हे जगाला देऊ शकेल एवढं सगळं त्यात सार आहे. अशा तऱ्हेचा जो परमार्थ जन्माला आला तो महाभारताच्या जन्मभूमीमध्ये जन्माला आला. हे त्याचं महत्व आणि जे पुढे जन्मलं त्याचं महत्व, की जे आज कालातीत झालं असं. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पदाले परिपाके आमोदासे. शब्द ब्रह्मादि मथिले या व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे ज्ञानाग्नी संपर्के. हे जरा लक्षात घेण्यासारखं आहे. 52वी ओळी आहे ती आपल्या लक्षात असावी, की त्यांनी इतकं मंथन वेदरूपी समुद्राचं केलं या महाभारताच्या निमित्ताने, की त्यातून हे नवनीत बाहेर आलं. ते आपण गीता म्हणून वाचतो आणि त्याचं आपल्याला हे त्याच्याही पुढचं स्वरूप सोपं सुगम अत्यंत आपल्यापर्यंत पोचवणार हे ज्ञानेश्वरीच्या रूपाने आलं. तेव्हा हे त्यांनी अमर्याद लोणी काढला असं म्हटलेलं आहे. आपण पाहिलं तर ज्ञानाच्या अग्नीने विवेकाचे कड म्हटले, विवेकाचे कड आणलं, तेव्हा हे गीतेचं तूप तयार झालेलं आहे. आमोदासी आले. तूप कडवतोय ते बाहेरच्या खोलीत कळतं. तूप ठेवले का, लोणी ठेवले का कडायला, पुढे गेलं तर लगेचच कळतं. पण काय लोणी ठेवले का, दारात चपला काढताना जरा बघा, कारण थोडं कड पुढे गेलेलं दिसतंय. तेव्हा अशा तऱ्हेची जी लोण्याची तारीफ आहे आमोद, ते आले आमोदासी. तुपाच्या सुगंधाला ते आले. ते आपण वाचतो ही गीता. सगळी पार्श्वभूमी यामध्ये पहिली आलेली आहे. जी जे अपेक्षित जे विरक्ती त्याची तारीफ काय आहे, जे आलं ते तुपाची तारीफ काय आहे. जे अपेक्षित जे विरक्ती सदा अनुभवी जे संती. त्याची विरक्ताने अपेक्षा करावी, जे संतांनी सतत अनुभवावं प्रत्यक्ष. स्वयं भावे पारंगती रमिते देत, त्याने रमाव. सोहम भावाचा अनुभव घेणाऱ्याने सुद्धा जिथं रमावं. जे आकारणी जे भक्ती, जे आदिवंद्य त्रिजगती, ते भीष्म पर्वी संगती सांगितले. अशी ही गीतेचं स्थान आहे. बरोबर, ते सांगायला तेच पाहिजेत म्हणजे लक्षात येऊ शकतं. ऐसे आणि गंभीरपणे आपण काय करावं. आपुला ठावोन सांडिता आलिंगिजे चंद्रो प्रकटता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. ऐसे आणि गंभीरपणे. चंद्राचा प्रकाश अनुभवायला चांद्रयान पाठवावं लागत नाही. काही कोट्यावधी रुपये खर्च करायची काही गरज नाही. बाहेर जावं, चांदण्यात उभं राहावं किंवा चंद्राच्या प्रकाशात उभं राहावं. आहे इथे शीतलता माणसाला मिळते. तसं गीतार्थाच्या प्रकाशामध्ये उभं राहावं. आपल्याला मनाला शीतलता मिळते, बस एवढंच आहे. तेच ज्ञानेश्वरीचं आहे. त्याचा अर्थ बघावा, आपल्याला आनंद होतो. या परी श्रुता अनुभवावी हे कथा. आणि ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरण. ती सुद्धा कशी अनुभवावी हे दोन गोष्टी महत्वाच्या, की ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरण. स्थिर अंतःकरण. काही गडबडीची गरज नाही. आपण जर एखादी खुर्ची टाकून जर ह्याच्यात बसला असा लग्नामध्ये चांदण्याचा अनुभव घ्यायला तर कल्पना असेल आपली. काहीही आपल्या गडबडीची तिथं गरज नसते. गडबडीने आपल्यालाच घाम फुटतो. चंद्र शीतल आहे, शांत करतो आणि आपण उगाच घामजून जातो. काही कारण नसतं तिथे. ह्याचीच गरज असते की स्थिर राहावं. दोन गोष्टी सांगितल्या, गंभीर राहावं आणि स्थिर राहावं. एवढ्या दोन गोष्टी जर असतील तर गीतार्थाचा आनंद आपल्यापर्यंत आहे. तिथे आपुली जागा ठावो न संडिता. घरात बसलं आणि ज्ञानेश्वरी जरी वाचली मनापासून तरी तिचा प्रकाश, शीतल प्रकाश आपल्याला आनंदित करू शकेल. एवढं लक्षात ठेवून अहो अर्जुनाची पांती. आता इथं आलंच परत ते, जे परिसणे या योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावे. अर्जुनासारख्या ऐकायला त्याच्या पंक्तीला बसायला जे योग्य असतील ते ज्ञानेश्वरांचा थोडं लागलं. त्याला असं म्हणण्याची सवय नाही कधी, म्हणून त्यांनी म्हटलंय
हे सलगी म्या म्हणितले. अर्जुनाला पंक्तीचं बसण्याची योग्यता आहे असं मी म्हटलं, पण हे जरा सलगी करून म्हणलेलं आहे. तेव्हा ही त्यांची कोमलपणा हृदयाचा काय आहे तो आपण समजून घ्या, की अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची योग्यता असलेल्यानी इकडे लक्ष द्यावं असं म्हटलं. याचा अर्थ मी आपला अधिक्षेप करू इच्छित नाही. आपला अधिक्षेप नाही याच्यामध्ये, आपली सलगी आहे म्हणून सांगितलं. तर पण योग्यता काय पाहिजे ते सांगितलेलंच आहे. दर्शनी या योग्य होती. हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले. नुसतं असं नाही, चरणा लागोनी विनविले. आपल्याला प्रार्थना करून नमस्कार करून सांगतो, चरणा लागोनी विनविले प्रभू सखोल हृदय आपले म्हणून. किती खाली येता येईल. ज्ञानेश्वरांच्या इतकं खाली कोणाला येता येत नाही, ज्ञानेश्वरांच्या इतकं वरती कोणाला जात. साध्या भाषेत सांगायचं असतं, ज्ञानेश्वरांच्या इतकं खाली पण येता येत नाही. कोण कोणाला उपदेश करणारा सांगेल मी तुमच्या पायावर डोकं ठेवतो म्हणून? कोण सांगेल? तो म्हणून मी उपदेश करतो, तुम्ही ऐका, तुम्ही पायाशी बस. नाही, किती गोष्टी सांगितल्या. सलगी म्या म्हणते, प्रेम दाखवलंच. चरणा लागोनी विनवले ते पण दाखवलं. आणि प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून ठेवा. इतकं खाली आपल्याला येता येत नाही म्हणून ज्ञानेश्वरांची उंची तरी ओळखता यावी ना, की किती खाली येत आहेत आणि किती वर जात आहेत. ते तर काय सगळ्या विश्वाचं कल्याण. हा आपल्याला शेजाऱ्याचं कल्याण नाही चिंता येते, काय सांगायचं की नाही. एकदा यांना चांगला इसका बसला पाहिजे असं वाटते. घरात सुद्धा बाहेर तर सोडाच की नाही. इतकं माणसाचं हृदयाची अवस्था आहे. तिथं सर्वांना ही ईश्वर निष्ठांची मांद्याळे अनवरत बहुमत मंडळी भेटत होता. असे संत सर्वांना भेटत. मला भेटलं तर वाटतं मलाच भेटावेत, इतरांना नाही कोणाला भेटले. थोडाच माझा वेळ कमी होतो असं वाटतं. इतकं जर माणसाची अवस्था आहे. चांगल्या वाईटाचं तर बाकीचं सांगितलंच आपल्याला. तिथं ही उंची किती आहे ते काय, की त्यांच्या ठिकाणचे वाईटपणा जाऊ दे, एवढेच माझ्यावर कृपा करा. मी एवढं लिहिले, द्या काहीतरी. अजिबात त्यांचा वाईटपणा काळांची व्यंकटी सांग. जे कोणी वाईट माणसं आहेत त्यांच्यातली वाईट वृत्ती नष्ट होईल एवढंच द्या मला. इतकं उंच जाता येईल असं आहे. म्हणून इतकं उंच पण जाता येत नाही, इतकं नम्रतेने खाली पण येता येत नाही. त्याला ज्ञानेश्वर म्हणतात. ही जन्मभूमी आहे, तिचं हृदय कोणाला कळेल हे सांगितलं. आणि आता आपल्या महत्व सांगतानाही गोवी फक्त सांगितली तेवढी सांगतो आणि थांबतो. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी. प्रत्यक्ष शंकरांनी गीतेची थोरवी वर्णन करताना क्षणभर स्तब्ध झाले. तेव्हा भवानीला चमत्कार वाटला, पार्वतीला चमत्कार वाटला. आणि तिने विचारलं की काय झालं. आपल्याकडे जर बोलताना घरातला मनुष्य थांबला तर क्षणभर शंका येते की का थांबले. काय मनात विचार आला, विकल्प आला, काय आलं, काय सांगावं नाही सांगावं वाटलं, काय झालं यांचं असं वाटतं ना. तसं पार्वतीचं झालेलं आहे. पण त्याचं उत्तर महत्वाचं आहे. तेथ हरू म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखील गीता तत्व. त्याच्यावर मी जितका विचार करतो तितकं ते मला नवीन दिसतं. देवीच्या रूपाचा अंदाज लागत नाही कधी. पार्वतीच्या स्वरूपाचं ते वैशिष्ट्य आहे, ती प्रकृती आहे. त्यामुळे ती काय रूप धारण करेल सांगता येत नाही. आपल्याकडे बघितलं आपण, एका दिवशी निसर्गाचं एक रूप असतं, दुसऱ्या दिवशी दुसरं. एकदम काय नाही, सकाळी एकदम कडकडीत ऊन, आपण आत्ता 15 दिवसात अनुभव घेतला असेल. काय जुमान पाऊस, एकदम काही हे नाही, तड पाऊस पडतोय, 2-2 तास झाले पाऊस चालू आहे. प्रकृतीच्या स्वरूपाचा अंदाज लागत नाही अशी, म्हणून तिचीच उपमा तिला दिलेली आहे. तर तुझ्या स्वरूपाचा जसा अंदाज लागत नाही तसं नित्य नूतन देखील गीता तत्व. तशी अवस्था माझी गीतेचं चिंतन करताना माझ्या लक्षात आलं की अरे हिचे अर्थ किती होतात हे मला सातत्याने नाविन्य दिसतं. तर त्यासाठी हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्षानुमान. वेदांना एक उपमा आहे, ते घोरणं आहे असं म्हणतात. परमेश्वराचा घोरू घोरण्यातून निर्माण झाले. निश्वसित म्हणतातच, आपण म्हणतोच निश्वसित आहे ते. इथे प्रत्यक्ष भगवंत बोलतो आणि ती गीता सांगतो. यामध्ये किती फरक असेल. जे वेद म्हणून सांगितले ते निद्रिताचा घोरू आहे आणि इथे प्रत्यक्ष भगवंत जागेपणी सावधपणी मोठ्या ह्यानी प्रेमाने
तळमळीने प्रत्यक्ष सांगतो आहे त्याचा आणि त्याचा काय तुलना करायची आपण ते तर प्रत्यक्ष अनुवादाला या अर्थाने गीतेकडे आपण बघावं. एवढं आता आपल्या ह्या वेळेमध्ये आपल्याला होण्यासारखं आहे. पहिल्या अध्यायातले हे फक्त काही पार्श्वभूमीचे विषय सांगितले. आता आपण जिथे आता होतो तिथलं थोडंसं बघूया, कारण आपण 10व्यापर्यंत गेलो म्हणजे वाचत वाचत गेलो तसं काही नाही. तर तिथे आपण एक साधारण पहिल्या 70 ओव्या पहिल्या 10व्याच्या, तर तिथे काय होते आपण आपलं अनुसंधान ठेवावं एवढंच. तैसे तुझे, आता इथे आपण बघितलं, तरी किरीटी तू माते नेणसी ना देवते, तरी गा जो मी येथे ते विश्वची हे. मी तुला काय हे सगळं सांगतो तर तुझ्याकडे ते टिकतंय. असं आपला गेल्या वेळेला विषय चालला होता. थोडंसं पाणी ओतून बघितलं, टिकतंय म्हटल्यानंतर माठ भरला. तसं हे चाललंय. म्हणून आपण परत एकदा मागे का गेलो, तर पुढे जे काही सांगितलं त्याचा उपयोग झाला. त्यामुळे आणखीन राहिलेलं आहे ते सगळं सांगायला काय हरकत नाही. जे काय राहिलेलं आहे ते पाहायला अभ्यासाला काय हरकत नाही, सांगण्याचा भाव नाही, पण आपण अभ्यासण्याचा भाव आहे. तर त्यामुळे जे आपलं राहिलेलं आहे ते अभ्यासाला काय हरकत नाही. यासाठी आपण मागे गेलेले आहोत आणि जेव्हा केव्हा ते आता पुढे नेतील तेव्हा पुढे जाऊ. त्याच्यात एक चांगली होईल, तैसे तुझे हित आकावे जवळ जवळ का तुझं फावे. इतके आपण वाचतो. 9व्या अध्यायात इतके विषय येऊन गेले, त्यातून आपल्याला बाहेर पडवत नव्हता एवढे विषय 9व्या अध्यायात आले. तर तव तव आमचे सुख दुणावे ऐसे असे सांगत जावं. आणि जर त्याचं हित त्याला जर कळत जात असेल तर सांगणाऱ्याला आनंद होतो. जे हिताचं सांगतो आहे ते जर त्या ऐकणाऱ्याने तैसे तुझे हित आघावे जवळ जवळ का तुझं फावे, म्हणजे हिताचं सांगतो आहे ते जर तुला अधिक अधिक विचाराने, अधिक अधिक अनुभवाने, अधिक अधिक प्रयोग करून जर तुझ्या हिताचा तुला अधिक उलगडा होत असेल, म्हणजे एक समजा आनंद आहे तो तुला मिळत असेल, सुख आहे तुला मिळत असेल, समाधान आहे तुला मिळत असेल, किंवा कर्तव्याचा निर्णय कळत असेल, तर हे जर होत असेल तर ह्याच्यापेक्षा सुखाची गोष्ट माझ्या दृष्टीने दुसरी काय. त्यासाठी ही ओवी आहे, तैसे तुझे हित आगावे जवळ जवळ का तुझं भावे. तुझं हित तुला कळत जातं, हेच माझ्या दृष्टीनं सर्वात आनंदाची गोष्ट आहे. आणि हे आदर्श गुरुमूर्तीचं वर्णन. मला असं म्हणायचं की ही ओवी आहे ही आदर्श गुरु कसा असेल त्याचं वर्णन आहे. तैसे तुझे हित आगावे 59वी ओवी आत्ता आपण वाचल्या त्यातल्या, जवळ जवळ का तुझं फावे तव तव आमचे सुख दुणावे ऐसे असे. म्हणजे प्रल्हाद काका होते आपल्याकडे, त्यांना ज्या वेळेला त्यांची नोकरी विचारली होती गुरुदेवांनी, त्यावेळेला ते काही कारकुनी करतात डिपार्टमेंटला कळेल, तेव्हा जगाला गवसणी घालायला आलेले कारकुनी का करायची म्हणून असं गुरुदेव त्यांच्याबद्दल म्हणा. पुढे यथावकाश त्यांना बरोबर ठेवून घेतलं, त्यांच्याकडून सगळा अभ्यास करून घेतला. ठीक आहे, नोकरीची गरज आहे त्याप्रमाणे ती नोकरी लागली. ते कुठे आहेत म्हणून विचारल्यावर गुरुदेव सांगत ते मोठे ऑफिसर होणार आहेत सांगत. खात्री होती तेवढी. बरोबरच ते पुढे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले, तेवढ्या पदावरती पोचले इकडून सुद्धा. आणि ते बेंगलोरला परमार्थाची अभ्यासाची सत्र घेत असत घरी. तर ते जेव्हा यांच्या कानावर गेलं होतं गुरुदेवांच्या, त्यावेळेला त्यांच्याबरोबर चिदंबरराव म्हणून होते ते आणि ते असे दोघे मिळून ही सत्र घ्यायची. आणि त्या सत्राने लोकांना परमार्थाची गोडी लागली, खऱ्या परमार्थाची गोडी लागली, त्या माणसांची प्रगती होते. हे जेव्हा कळलं तेव्हा हे सुख दुणावे म्हणजे काय असतं आपल्या परीनं त्यांना जेव्हा हित त्याचं त्याला कळतं त्यावेळेला त्यांना इतका आनंद होतो. तेव्हा गुरुदेव म्हणाले होते की त्यांनी बेंगलोरमध्ये भक्तीचा झेंडा फडकवला. मला आनंद होतो. तो आनंद त्या गुरुनं होता की सांगितलेल्याचा त्यांनी उपयोग करून घेतला, त्यांना दिलेल्याचा त्यांनी त्यांच्या प्रपंचामध्ये उपयोग करून घेतला, त्यांच्या ठिकाणी उपयोग करून घेतला, त्याचा आणखीन 4 लोकांना उपयोग झाला. तर भक्तीचा झेंडा बेंगलोरमध्ये लावला त्यांनी, असं गुरुदेव त्यांच्याबद्दल म्हणाले. आपल्याबद्दल कुठल्या तरी आपल्या जे सद्गुरू असतील त्यांनी म्हणावं भक्तीचा झेंडा. आणि त्याचं शेवटी जाण्यापूर्वी ते म्हणाले, गुरुदेव माझ्याबद्दल असं म्हणाले खरं
पण अजूनही झेंडा लावण्यासारखं काम काय माझ्या हातून झालं नाही. की त्यांची स्वतःची वृत्ती आहे अर्थात, अशीच नम्रतेची वृत्ती लागते, तोच पुढे जातो. तर ते काही माझ्या हातून झालं नाही. पण जाण्यापूर्वी जे अनमोल काम त्या या निंबाळ पंथातल्या किंवा दासबोधावरच्या अभ्यासाचं समजलं जातं, त्या दासबोध सुरेचं मराठी अनुवाद करून आज पुस्तक उपलब्ध आहे. तर एवढं 500 पानी पुस्तक आहे, जे स्वतः भाऊसाहेब महाराज ज्या पद्धतीनं पोथी उलगडून सांगत, ज्या पद्धतीनं दासबोध उलगडून सांगत आणि प्रत्यक्ष घटनांचे दाखले देत, अनेक ठिकाणी आलेले अनुभव त्याच्यात देत, तर त्या सगळ्याचं सार ज्या ग्रंथामध्ये आलं, त्या ग्रंथाचं संपादन आणि त्या ग्रंथाचा सगळा अनुवाद प्रल्हाद काकांनी केला. आणि तो त्यांच्या मृत्यूच्या पूर्वी केवळ 7-8 दिवस ते म्हणाले, काम तर पुरं झालं, आणि त्यावेळेला म्हणाले की कदाचित हेच काम माझं असेल. ते जे म्हणाले भक्तीचा झेंडा लावेल असं जे म्हणाले ते काम हे असेल. आणि खरोखर आपण महाराष्ट्रीय आहोत, आपल्याला निदान कुठल्याही प्रांतातले असं आपण निदान मराठी येते, तर आपण दासबोध सुद्धा अवश्य पहा. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी कशा पद्धतीनं दासबोध उलगडून दाखवलेला आहे. दासबोध उलगडण्यात असे मोठे ग्रंथ उलगडण्याचे 100 तरा असू शकतील, पण ही भाऊसाहेबांची तरा कशी होती, ती पुढे अमराव महाराजांची कशी होती, ती पुढे लक्ष्मण भटजींची कशी होती, हे सगळं जे आहे ते सगळं सार आपल्यापर्यंत त्यांनी अत्यंत साध्या सोप्या मराठीमध्ये ठेवलेलं आहे. तर त्याच्याकडे आपलं लक्ष या निमित्ताने जावं. आणि त्यांनी जे म्हटलं भक्तीचा झेंडा लागेल, ते कदाचित कार्य हे असेल असं ते जाण्यापूर्वी 8 दिवस म्हणाले. पुढे त्यांचं निधन झालं, पुढच्या आठवड्यामध्ये अपघात एक झाला आणि त्यात ते गेले. जाण्यापूर्वी ते असं म्हणाले, कदाचित ते भक्तीचा झेंडा लावला ते काम ते असेल. अशा वेळी त्या गुरुमूर्तीला त्याचा आनंद त्या कामाचा किती होत असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. तसं काहीतरी तुझे हित आगवे जवळजवळ तुझं फावे, तसं आपल्याला आपलं हित ह्या सगळ्यातून काय आहे याचा उलगडा व्हावा आणि ते आपल्या प्रपंचामध्ये आपण साधावं, एवढी आपल्याला या निमित्ताने प्रार्थना आहे. मुळात गीता ही पूर्ण जीवन कळण्यासाठी आहे. गीतेचं उद्दिष्टच ते आहे, ज्ञानेश्वरीचं उद्दिष्ट तेच आहे की पूर्ण जीवन कळावं आपल्याला. थोडंसं नको, थोडंसं म्हणजे कसं असतं की आपल्याकडे ह्या बऱ्याचशा गोष्टींची पुस्तकं असतं बघा, की ते काय ते राजपुत्र असतो, ते राजकन्या वगैरे लहान मुलांची गोष्टी असत नाही का, मोठ्यांच्या तसेच असतात, पण ते राजपुत्र वगैरे, आणि मग ते खूप संघर्ष होतो, हे होतं ते होतं, आणि नंतर मग त्यांचं लग्न झालं आणि ते सुखाने नांदू लागले, जे वाक्य असतं बघा शेवटी. त्याबद्दल काय बोलत नाही. आणि साधारणपणे ते शेवटच्या पानावरती कथा संपते तिथे. म्हणजे त्याच्यानंतर बहुतेक त्यात काही लिहिण्यासारखं नसतं असा माझा अंदाज आहे. बऱ्याचशा कथा आपण सिनेमा पाहतो, काय होतं शेवटी ते खूप काहीतरी चाललेलं असतं. तो विलन आम कंतम कदम कसं काय शेवटी एकदाच ते शेवटचा ज्या वेळेला तो शेवट वगैरे येतो त्यावेळेला ते लग्न वगैरे होतं, कोणत्याही पद्धतीने काय असेल त्यांची पद्धत त्याप्रमाणे, आणि ते होतं. आता अलीकडे जमिनीवरच होईल असं सुद्धा सांगता येत नाही, म्हणून म्हणतो आपण पाताळात होतं, ते पाणबुडीत होतं, ते आकाशात होतं, असे बरेच प्रकार झाले जातात. त्यामुळे जिथे कुठे त्यांना काय लावायचं असतं लग्न त्याप्रमाणे ते लग्न लागतं आणि आपण मोकळे होतो, तेही मोकळे होतात. आणि त्यानंतर पुढे काय घडतं हे सांगण्यासारखं नसतं. आयुष्यभर पुढे इतका त्रास वाटायला येतो एकमेकांच्या की बहुतेक त्याच्यावर काही सिनेमा निघत नाही. त्यामुळे लग्न लागलं आणि सिनेमा सुरू झाला तर फ्लॅशबॅक देऊन मागचं सगळं दाखवतात आणि परत तिथे आणून थांबवतात आणि म्हणतात आता घरी जावं, आता एवढंच. कारण ह्याच्या पुढे जे आयुष्य आहे ते सामान्य स्वरूपाचं आहे, हे सगळीकडे तेच आहे. त्यामुळे त्यात काही सांगण्यासारखं नाही अशी परिस्थिती आहे. तर इथं जीवन पूर्ण कळलं पाहिजे असा आग्रह आहे. म्हणून जीवनाविषयी आहे तसं मृत्यूविषयी सुद्धा इथे आहे. जसं उत्तम संवादाविषयी आहे तसं उत्तम संघर्षाविषयी पण आहे. ते कशाने उद्भवतो ते आहे. अशांतीची कारणं आहेत, अस्वस्थतेची कारणं आहेत, सगळ्याचं कारण आहे, सगळ्याचा विचार आहे. कारण ते टाळून जीवन बनत नाही. ते अशा तऱ्हेनं तुम्ही इथपर्यंत दाखवलं आणि पुस्तक बंद करून ठेवलं हे बरोबर आहे, तुम्ही इथपर्यंत दाखवलं आणि सिनेमा संबंध केला हे बरोबर आहे, पण प्रत्यक्षात त्यांना पुढे आता काय संघर्षाला सामोरं जावं लागणार आणि त्यातून ते कसे बाहेर पडणार हे गीता सांगेल. ती पूर्ण ग्रंथ आहे, ती जीवन पूर्ण समजते आणि त्यामुळे तो त्याचा त्या अंतकाळापर्यंत पाठपुरावा करून सर्व तत्व त्याला सांगते. हे गीतेचं मोठं ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे किंवा ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. एवढं आपण लक्षात ठेवलं यातून तरीच आहे. तेव्हा ते प्रपंचाचे स्वरूपही लक्षात आणून देतं. त्यात कुणी करू नका असं म्हटलेलं नाही. यात सुद्धा शेवटी युद्धच आहे ना. शेवटी करायला सांगितलं काय आपल्याला, शेवटी इतकं करायला सांगून शेवटी युद्धच करायला सांगितलं ना. त्यात
कितीतरी विध्वंस झाला ना, पण याच्या कर्तव्यात याला ठेवलं आणि कर्तव्यापोटी उतरला. कर्तव्यापोटी त्यांनी काय केलं हे विचारले, कर्तव्यापोटी जे करायचं ते केलं का, तो कर्तव्यच्युत होता म्हणून त्याला कर्तव्यरत बनवला. एवढंच काम गीतेने केलेलं आहे. या टोकापासून त्या टोकापर्यंत विचार केला होता. आणि आपल्याला रोज प्रश्न तोच आहे की माझं कर्तव्य काय आहे. तेव्हा पूर्ण जीवन म्हणजे प्रपंच सुख देईल आणि प्रपंच दुःखही देईल हे लक्षात येणं म्हणजे आपल्या दृष्टीनं आकलन आहे. त्याच ते यावं. नुसत्या सुखाच्या कल्पनांनी जो मनुष्य जीवनाला सामोरा जातो त्याला जास्त दुःखात पडावा लागतो. जो नुसत्या सुखाच्या कल्पनेने जाईल, जो सुखाबरोबर दुःख घेण्याच्या कल्पनेने प्रपंचाला सामोरा जाईल, त्याला हालायची काही गरज नाही. तो म्हणेल हे तो होणारच होतं, मला माहितीच आहे, कारण हे ते पुढे ठेवलेलंच आहे वाटायला. त्यामुळे हेही आलं तर तेही आलं. नुसते काही छाप थोडेच मिळतात, छापाला मागे काटा लावलेला आहे, त्यामुळे त्याप्रमाणे तोही आला. अशा तऱ्हेनं दुःखाकडे बघण्याची त्याला दृष्टिकोन येईल. त्यामुळे ते काम त्याचं करीलच हे लक्षात ठेवून ते आपण करावं, असं ह्याकडे बघण्याची दृष्टिकोन यातून सगळं आहे. आणि म्हणून महाराजांनी सुद्धा हे करताना करायला सांगितलंय. ते कसं सांगितलंय की प्रपंचात सुख होईल हे महाराज म्हणायचे अर्ध सत्य आहे, प्रपंचात सुख आणि दुःख होईल हे पूर्ण सत्य आहे. तर तेवढं लक्षात ठेवा. तुम्ही जरी ते सुखाचं होईल म्हणून, म्हणजे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की साप दोरी म्हणून गळ्यात बांधला तरी दंश करीलच. महाराजांचं स्पष्ट म्हणणं काय म्हणायचं, उदाहरण अगदी साधं सोपं आणि आपल्याला कळण्यासारखं असतं, दंश करीलच. त्यामुळे कुठेतरी प्रपंचामध्ये ते होईलच. नोकरी गेली तर सुखाची होईल आणि दुःखाची पण होईल. प्रपंचातली अशी वस्तू नाही की जी केवळ सुखाचीच आहे, ती त्याच्याबरोबर त्याचं दुःख पण देईल. कामाचे त्रास वाढले त्याचा त्रास होईल, काहीतरी होईल, तिथले काही संघर्ष असतील त्याचा त्रास होईल, पण इकडे पैसा पण मिळेल म्हणजे सुखाची पण व्यवस्था झाली, इकडे दुःखाचीही व्यवस्थाच आहे. एवढं लक्षात ठेवून आपण याच्याकडे बघितलं तर फार त्रास होणार नाही. त्याच्यासाठी नाही, हे घेतलं तर ते नाही घेतो असं कसं होईल. एक पारड्याचा तराजू थोडासा आहे की नाही, 2 पारड्याचे तराजू आहेत, त्यामुळे तिथं ते दोन्ही पारड्यात मिळणार. तर हे लक्षात ठेवलं. म्हणून महाराजांनी असं म्हटलं की तयार ठेवून राहावं. आता यात कसं सुखरूप राहावं हा प्रश्न आहे, कारण प्रत्येकाला शेवटी हे हवंय ते नको आहे ना अडचण. तर महाराजांनी प्रपंच नाही सोडायला सांगितलं. त्यांनी त्या सासूची गोष्ट सांगितली. जाता जाता वेळ झाला, आपली वेळ झाली की आता, पण सासूचं सुनेचं अजिबात पटत नसे, भांडत असत घरातल्या घरात, पण भांडत असत. म्हणजे ते त्यातल्या त्यात जुना काळ असावा बहुतेक, त्यामुळे घरातलं. तर पुढे ती सासू गेली. ती गेल्यानंतर सुनेने एवढा मोठा गळा काढून दुःख करायला सुरुवात केली. तिच्या मुलीला बोलावलं होतं, मुलगी मुळमुळ रडत होती आणि सून मात्र एकदम टाहो पडली. बाहेरच्या लोकांना वाटलं, काय वाटलं असणार, किती प्रेम असेल एकमेकांना. तेव्हा ते म्हणले तसंच करावं आपण प्रपंचामध्ये. आनंदची युक्ती मात्र भारी असं सोडवण्याच्या, हेच मोठ्या तत्वाच्या भाषेमध्ये गीतेत सांगितलंय. तेव्हा लोकांना वाटलं सुनेचं किती त्या सासूवर प्रेम असेल, आपण तो देखावा होता, तर तसा आपण प्रपंच करावा म्हणजे बाधत नाही म्हणले. अशी एक युक्ती आपलं जाता जाता त्यांनी सांगितली म्हणून आपल्यापर्यंत. आता एखादी शेवटची साधनेची आपल्याबद्दलची सूचना. आपण इतकी वर्ष साधना करतो तर प्रमोट व्हावं ना, थोडं थोडं पुढे पुढे जावं साधनेमध्ये. आपल्याकडे काही काही लोकांना सिनियर साधक म्हणतात, हे मला नवीन माहित नव्हतं. हो, हा एक प्रकार आहे. हो, सिनियर साधक आहेत ते वगैरे, ते गेली 25 वर्ष साधना करतात, ते 40 वर्ष करतात, कोणी 50 वर्ष करतात वगैरे, असं काहीतरी असतो. आपल्या 1 वर्ष सुद्धा या अर्थाने साधना नाही. आपण काय बोलणार त्यांना, हो की नाही. प्रत्येक दिवस म्हणजे साधनेचा दिवस आहे. कालचा दिवस तो गेला, आजचा दिवस परत नवीन करावी लागते साधना, हो की नाही. अशी साधनेची खरी अवस्था आहे. तर त्यामुळे तसं नाही आहे. पण हे सिनियर साधक म्हणजे सिनियर खऱ्या अर्थाने कसं व्हायला पाहिजे ते मी असं ऐकलंय. तुम्हाला ते माहिती आहे का नाही, किंवा तुमच्या दृष्टीने ते बरोबर आहे का नाही मला काय माहिती नाही. पण आपण आपल्या ह्याच्यात असतं की नाही, गुणपत्रकाची वरच्या वर्गात घातला असा एक प्रकार असतो. बस ते एवढा चांगला पास झालेल्या माणसाला असा मार्क का देतात हे काय कळलं नाही. म्हणजे पण चांगल्या वरती गुण पडले असं 70% मार्क वगैरे, आणि वरील वर्गात घातला म्हणजे तो जात नव्हता त्याला घातल्यासारखं असं वाटतं की नाही. तसं आपल्या साधनेच्या बाबतीत आपल्याला वरच्या वर्गात घातला असं नको म्हणायला. काय आपण आपल्या गुणवत्तेनेच वर जावं, आणि मग ते सिनियर साधक वगैरे जर काय असेल तर व्हायचं असेल तर. आणि नाहीतर काय होतं ते आपल्याला पटतं का बघा, की काही काही शाळामध्ये मी असं पाहिलं, म्हणजे कोणी शाळेतलं आणि त्या संबंधित कोणी असेल तर त्यांची क्षमा मागून सांगतो, किंवा
प्राध्यापक वगैरे काय या क्षेत्रातले असतील तर त्यांची क्षमा मागून सांगतो, काही काही वेळेला मी मॅनेजमेंटच्या मीटिंगमधून असं ऐकले की विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून काही शिक्षकांना मुख्याध्यापक करतात. किंवा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून काही ना प्रिन्सिपल करतात, का तर त्यांना शिकवण्याचे तास नसतात. तसलं काही सिनियर साधक वगैरे आपल्याला महाराजांनी करू नये. साधने काय होत असले तर होऊ द्या, नाही तर राहू द्या तिकडं, असं आपलं असावं झालं. एवढी शेवटी एकदा सारांश त्या प्रपंचाचा साधनेचा करूया आणि थांबू. आपली वेळ झालेली आहे, आपल्याला बराच वेळ त्यात करावं लागलं, त्यात क्षमा असावी. पुढच्या महिन्याला 2 निवेदन आहेत, तेवढी सांगायची राहील. पुढच्या महिन्याला आपलं शिबिर आहे, त्यामुळे ज्ञानेश्वरी पुढच्या महिन्यात नाही. आता एकदम ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला आपण नोव्हेंबरमध्ये, आता सप्टेंबर ऑक्टोबरची ज्ञानेश्वरी नाही आणि नोव्हेंबरच्या ज्ञानेश्वरीला आपण भेटू. त्यांची कृपा असेल तर ती ज्ञानेश्वरी होईल. की नोव्हेंबरमध्ये 28 नोव्हेंबरला ज्ञानेश्वरी आणि त्याच्या आदल्या दिवशी आपला प्रश्नोत्तरांचा पुढचा तास. दरम्यानच्या काळात राहिलेले प्रश्न बरेच आहेत, तर त्याची उत्तरं आपल्याला शक्य झाल्यास, जर यांनी आता नियोजन जसं केलं असेल तसं असं राहायचं ठरलेलं आहे, त्यामुळे त्यांनी जर प्रश्नोत्तराचा तास ठेवला तर त्यात ते प्रश्न आपण घेऊ. तिथे काही येणारे असतील तर ते पण घेऊ. तर अशा तऱ्हेचं झालं हे पुढच्या ज्ञानेश्वरी संबंधी निवेदन. सर्व भाविनाश झालो त्यांचा, सर्व भाविनाश झालो त्यांचा, संतांची अपाई माझा विश्वास, संतांची अपाई माझा विश्वास. सर्व भाविनाश झालो त्यांचा, सर्व भाविनाश झालो त्यांचा, संतांची अपाई माझा विश्वास, संतांची अपाई माझा विश्वास. त्याची माझे हित करी सकळ, त्याची माझे हित करी सकळ, जय हा गोपाळ कृपा करी, जय हा गोपाळ कृपा करी, संतांची अपाई माझा विश्वास, संतांची अपाई माझा विश्वास. भागलिया मज वाहतील गडे, भागलिया मज वाहतील गडे, त्यांची अंग जोडे सर्व सुख, त्यांची अंग जोडे सर्व सुख, संतांची अपाई माझा विश्वास, संतांची अपाई माझा विश्वास. तुका म्हणे शेष घेईन